आज आपण स्कंद पहिला अध्याय दुसरा आणि श्लोक क्रमांक 30 याच्यावर थोडी चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपण श्लोक पठण करूया. सैवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया ससद्रूपया चासौ गुणमय गुणो विभुः सैवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया सदसद्रूपया चासौ गुणमया गुणो विभुः सैवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया सदसद्रूपया चासौ गुणमया गुणो विभुः. रोजनमध्ये सैवेदं ससर्जाग्रे सैवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया सदसद्रूपया चासौ गुणमया गुणो विभुः सैवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया सद्सद्रूपया चासौ गुणमया गुणो विभुः. सैवेदं ससर्जाग्रे सैवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया सत्सद्रूपया चासौ गुणमया गुणो विभुः. सैवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया सत्सद्रूपया चासौ गुणमया गुणो विभुः. सहा तो एव निश्चितपणे इदम या ससर्ज उत्पन्न करता झाला अग्रे पूर्वी भगवान आत्ममायया आपल्या अंतरंग शक्तीने सत कारण असत परिणाम रूपया रूपाने च आणि असौ तेच भगवान गुणमया प्राकृतिक गुणात अगुण दिव्य विभुः परम. भाषांतर भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय. भौतिक सृष्टीच्या प्रारंभी परम पुरुष भगवान वासुदेवांनी आपल्या दिव्यावस्थेत स्वतःच्या अंतरंग शक्तीच्या योगाने कार्य आणि कारण यांच्या शक्तींची उत्पत्ती केली. तात्पर्य भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय. भगवंतांची स्थिती नेहमीच दिव्य असते, कारण प्राकृत सृष्टीच्या सृजनासाठी आवश्यक असणाऱ्या कार्य कारणात्मक शक्तीची उत्पत्ती त्यांच्याकडूनच केली जाते. म्हणून भौतिक गुणांपासून ते अलिप्त असतात. त्यांची सत्ता, त्यांचे रूप, लीला आणि परिवार या सर्वांचे अस्तित्व भौतिक सृष्टीच्या पूर्वीपासूनच आहे. ते सर्वथा दिव्य आहेत. गुणात्मक दृष्ट्या दिव्य गुणांशी सर्वथा भिन्न अशा भौतिक जगाच्या गुणांशी त्यांना काही कर्तव्य नाही. मायावादी तत्ववेते श्रीपाद शंकराचार्यांनी
त्यांच्या श्रीमद भगवद्गीतेच्या भाष्यात श्रीकृष्णांच्या या दिव्य स्थितीचा स्वीकार केला आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुं मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति सोपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. कालचा क्लास कृष्णमुरली प्रभूंनी खूपच छान दिला कृतज्ञतावरती. मी या सगळ्या ज्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली त्यांच्याविषयी पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. कारण प्रभूजींनी जे सांगितलं की कृतज्ञता किती महत्वाची आहे. भौतिक जीवन असो आध्यात्मिक जीवन असो दोन्ही जीवनामध्ये ते महत्वाचे आहे. पण आपण थोडासा जर आध्यात्मिक जीवनाचा विचार केला तर जी कृतज्ञता आपल्याला पहिल्यांदा इस्कॉनमध्ये आल्यानंतर होती ती काय कळत नाही, कालांतराने थोडी लोप होत जाते. साध्या साध्या गोष्टीसाठी पण आपण एखाद्याला तुम्ही मला यात्रेमध्ये खूप मदत केली तुमच्यामुळे समजलं किंवा इतर अनेक गोष्टीसाठी आपण सतत भक्तांच्या आभारी असतो. आणि फक्त मुखाद्वारेच नाही एक अंतकरणामध्ये पण ती ग्रॅटिट्यूडची भावना खूप खोल असते आपली सुरुवातीला. पण जसं जसं आपण भक्तीत ॲक्च्युली ती तर भावना वाढायला पाहिजे जसं त्यांनी महाराजांचं उदाहरण दिलं. पण ती आपली भावना काय माहिती ती कमी होत जाते दुर्दैवाने. कदाचित आपल्याला बाह्य दृष्टीने आपण सेवा करताना छान दिसतो. सगळ्याच बाबतीत आपण बाह्य दृष्टीने पाहिलं तर कुठली तरी एखादी जबाबदारी घेत असतो. कदाचित एखाद्या डिपार्टमेंटची जबाबदारी असते, एखादी मोठी जबाबदारी असते. पण काल आपल्याला त्यांनी विचार करायला प्रवृत्त केलं की आपण ती भावना अजून बरोबर घेऊन आहोत का कृतज्ञतेची. तर कदाचित बऱ्याच वेळा आपल्याकडनं त्या बाबतीत नकारात्मकच एवढी संवेदनशीलता आपल्याकडे आता राहत नाही. आपण सहजासहजी कोणालाही छान खूप छान अशी एक भावना आपण सहजासहजी व्यक्त करत नाही. पण त्याचं त्यांनी स्मरण करून दिलं त्याबद्दल प्रभूजींचे म्हणजे खरं खूपच आभार. कारण केवळ गुणांशिवाय भक्ती शक्य नाही. नम्रता सहनशीलता हे दोन गुणाविषयी आपण पूर्वी पण खूप ऐकत आलोय. म्हणजे कृतज्ञतेची जी भावना आहे हा एक गुण आहे. हा एक गुण आपल्याला भगवंतांच्या जवळ नेतो. कारण मुळात तीच जर भावना आपल्याकडे नसेल तर आपली आध्यात्मिक प्रगती कशी होणार. आपण आपल्या गुरूंप्रती भक्तांप्रती भगवंतांप्रतीच जर कृतज्ञ नसो आणि आपण असं समजत असो की त्यांचं ते कर्तव्यच आहे मला देणं, अशा भावनेमध्ये जर आपण असो भक्तांचं कर्तव्यच आहे. आम्ही यात्रेचं बुकिंग केलंय 10,000 भक्तांचा प्रसाद देणं त्यांचं कर्तव्यच आहे. किचन टीमचं आम्ही बुकिंग केले पैसे दिलेत. अशा भावनेमध्ये जर आपण असू तर ते धोकादायक आहे. आजचा 30वा श्लोक आहे. 28 आणि 29 श्लोकमध्ये आपण काय पाहिलं
हे अवघडच प्रश्न आहे खूप. कालचं मला विचारलं तर थोडक्यात मी सांगेल, तुम्ही डायरेक्ट विचारताय 28 आणि 29 ते एकत्र श्लोक होते दोन्ही पण. काय पाहिलं आपण त्याच्यामध्ये? ठीक आहे, म्हणजे त्याचा सांगायचा उद्देश असा होता की वासुदेवच हे सगळे वेदांचे यज्ञ वगैरे वेदांत दिलेत ते सगळे वासुदेवांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी आहे. वेदांमध्ये यज्ञ दिलेत, तप सांगितलंय, योग सांगितलाय, तो सुद्धा योग भगवंतांचा साक्षात्कार करण्यासाठी आहे. आणि जे काही ज्ञान आहे वेदांचं ते पण कशासाठी? भगवंतांचा साक्षात्कार. पण हे आपण मानतो वैष्णव, बाहेरच्या जगामध्ये त्यांना वाटतं वेद म्हणजे केवळ स्वर्गामध्ये जाण्यासाठी सुखभोगासाठी वेगवेगळे यज्ञ, पण त्यातला जो खोल अर्थ आहे त्याचा नक्की मूळ उद्देश हे आपल्याला आचार्यांनी सांगितलाय वेदांचा, की हे शेवट भगवंतांकडेच नेतात. पण वेदांत सूत्रामध्ये, वेदांत सूत्र म्हणजे काय? तिथं वेदांचा अंत होतो, वेदांचं सार ज्याच्यात सांगितलंय ते वेदांत सूत्र. त्याच्यामध्ये व्यासदेव काय म्हणतात? त्याच्यामध्ये व्यासदेव म्हणतात आता तो ब्रह्म जिज्ञासा. हा श्लोक लगेच पुढचा 30वा का आला त्याच्यावर मी थोडं सांगतो. त्याचा अर्थ असा की तुम्ही आता त्या ब्रह्माची, ब्रह्म म्हणजेच भगवंत, बऱ्याच वेळा वेदांमध्ये तुम्हाला ब्रह्म शब्द वापरा, मायावादी पण ब्रह्म म्हणतात. ब्रह्म शब्द म्हणजे जो परम नियंत्रक आहे त्याला ब्रह्म हा शब्द, की जो परम नियंत्रक आहे, ज्याने सृष्टीची निर्मिती केली, त्याच्याविषयी तू काय करायला पाहिजे? जिज्ञासा करायला पाहिजे. हे वेदांत सूत्रामध्ये एक दुसरा श्लोक आहे मला वाटतं हा. तर मग कोणी म्हणाल की वेदामध्ये तर सांगितलंय की भगवंतांसाठी सगळे यज्ञ, तप, ज्ञान, योग आहे, आणि मग वेदांत सूत्रामध्ये सांगितलंय की ब्रह्म जिज्ञासा करायला पाहिजे. वेदांमध्ये सांगितलंय की भगवंतांच्यासाठीच ह्या सर्व गोष्टी आहेत, आणि वेदांत सूत्रामध्ये मात्र सांगितलंय की ब्रह्म जिज्ञासा कर. कोण आहेत ते? सृष्टीचे निर्माता. मग त्याचं उत्तर या श्लोकामध्ये मिळतं. कोण आहे सृष्टीचे निर्माते? हा श्लोक जर परत एकदा हे करता का, आता फक्त भाषांतर पुढचं, त्याच्यामध्ये याचं उत्तर मिळतं की जे वेदांत सूत्राचे जे हे आहे की आता बाद झालं सगळं, बाकी आता तू काय कर, आता बाकी वेद वगैरे काय गरज नाही, तू आता काय कर, तू आता अशी जिज्ञासा कर की या सृष्टीचे निर्माता किंवा जे प्रमुख आहेत, परम नियंत्रक आहेत, त्याच्याविषयी तू जिज्ञासा कर. हे वेदांत सूत्राचं जे म्हणणं आहे त्याच्यावरती हे भागवतम मध्ये उत्तर आहे. हा खेळकर बोलले वाचता का फक्त भाषांतर? नाही, फक्त भाषांतर. भौतिक सृष्टीच्या प्रारंभी परमपुरुष भगवान वासुदेवांनी आपल्या दिव्य अवस्थेत स्वतःच्या अंतर्गत शक्तीच्या योगाने कार्य आणि कारण यांच्या शक्तीने उत्पत्ती केली. म्हणजे प्रकृतीची निर्मिती आपण भौतिक जगत म्हणतो, त्याचं जे काही कोण संचालक आहेत किंवा जे प्रमुख आहेत, मूळ आहेत, ते भगवंत आहेत. ते भगवंतांनी डायरेक्ट नाही केली, आपण ते पुढे पाहूया. खरं तर एखाद्या लीलेवरती बोलणं, भगवंतांच्या कथेवरती बोलणं फार सोपं आहे, पण भगवंतांच्या सृष्टी लीलेवरती बोलणं हे आपलं काम नाही, ते अवघड आहे. पण आता हा श्लोक माझ्या वाट्याला आलाय आणि तो पण इतका इमर्जन्सी आला. मला वाटतं गुरुवारी संध्याकाळी मला ह्यांचा फोन आला, लोकेश्वर कृष्ण दोनचा. मी म्हणलं श्लोक कुठला आहे तो तरी पाठवा, आणि मला वाटतं मी वाचेपर्यंत त्यांनी ग्रुपवर टाकून पण दिलं की ह्यांचं लेक्चर आहे म्हणून. म्हणलं आता आपल्या हातून काय सुटका नाही. मला आज विचार होता की या श्लोकवर आपल्याला काय जमेल का नाही, कारण काय एखाद्या शुद्ध भक्त, त्यांचे आचार्य, त्यांचा तिरोभाव आयुर्भाव ह्याच्या सोपं आहे, कथा असतात, जीवनचरित्र असतं, आणि भगवंतांच्या लिलेवर पण सोपं असतं. पण ही जे काय हे कारण साधारण भगवंतांच्या सृष्टी लिलेविषयी माहिती आहे. थोडं कठीण आहे, मी प्रयत्न करतोय, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. तर यातनं आपण एक पाहू शकतो की या लीला वगैरे आहेत या भगवंतांच्या रसासाठी भगवंतांनी रस घेतले. या विविध लिलेमध्ये आपण जे वेगवेगळे रस म्हणतो त्याच्यामध्ये भगवंतांनी या लिलेमधनं रस घेतले आणि ते आपल्याला छान वाटतं. पण या लीला समजताना आपल्याला भगवंतांचं तत्वही समजलं पाहिजे. म्हणजे भगवंत कोण आहेत, एक आहे तत्व आणि एक आहे रस. रस ऐकण्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लीला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण भगवंतात तात्विक दृष्ट्या आपल्याला समजले पाहिजे की भगवंत आपले कोण आहेत. नाहीतर काय प्रॉब्लेम होऊ शकतो, आपण सहजिया होऊ शकतो. सहजिया म्हणजे काय, जे भगवंतांना सहज घेतात ते सहजिया. काय ना, भगवंतांसारखेच ते पण
गोपींचा ड्रेस घालतील, सहज घेतात भगवंतांना. भगवंत कोण आहेत ये न पाहता त्या भगवंतांच्या रासलीला वगैरे या गोष्टीमध्ये जातात, म्हणजे भगवंतांना सहज घेतात. आणि आपल्यालाही भगवंतांची महानता कळली नाही तर आपणही भगवंतांना सहज घेऊ. म्हणून कधी कधी काही बघा असं पण आपण पाहतो बाहेरच्या जगामध्ये की भगवंत माझ्या स्वप्नात आले, ते म्हणले मला थोडं काय बटर हे लोणी हवंय, असे काय लोकांना वेगवेगळ्या गोष्टी वाटतात. पण आपण जर तात्विक दृष्ट्या समजलं की भगवंत किती महान आहेत आणि आपल्या स्वप्नात जरी काय आले असले तरी आपण ते सगळ्यांना सांगणार नाही, कारण भगवंतांची महानता आपल्याला माहिती आहे. आणि आपण सहजासहजी आपली स्थिती काय ही आपल्याला माहित पाहिजे की आपण कुठल्या स्थितीत आहे. आणि आपल्या स्वप्नात भगवंत येत आहेत, ठीक आहे, एका दृष्टीने तुम्हाला ते वाटलंही तरी आपण ते सगळ्यांना सांगणार नाही, कारण भगवंताची महानता काय आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आपली स्थिती काय आहे हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळं तात्विक दृष्ट्याही भगवंत आपल्याला समजायला हवे. त्यासाठी या भगवंतांची जी पोझिशन आहे ती आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. नाही तर बघतो आपण नुसत्या लीला पाहून ब्रह्मदेव आणि इंद्र सुद्धा भ्रमित झाले. नुसत्या लीला पाहून भगवंतांच्या की लहान मुलांवर खेळतायत, घास घेतायत, तर ते ब्रह्मदेव आणि इंद्र सुद्धा भ्रमित झाले. तर बाहेरच्या जगामध्ये जर तुम्ही पाहिलं मॅक्झिमम भागवतम वगैरे तुम्ही 7 दिवसाचं पाहता, बाहेर कोण सृष्टी लीलेवरती बोलतं, जी काही त्यांची डायरेक्ट उडी ती 10व्या स्कंदामध्ये, कोण भगवंतांच्या महानतेविषयी. म्हणून आपल्याला ते सांगितलं होतं की भगवद्गीता नीट वाचा, नीट भगवंतांची स्थिती काय ती समजून घ्या आणि मग तुम्ही ह्या लीला पहा, म्हणजे तुमचा गैरसमजही होणार नाही, तुमची स्थिती काय कळेल आणि भगवंतही कोणते कळतील. मग आपण या लीलांचं चांगल्या प्रकारे रसास्वादन करू शकतो. नाहीतर या लीलांचं रसास्वादन आपण चांगल्या प्रकारे आपण सामान्य व्यक्तीप्रमाणेच भगवंत पण एक लीला करतायत, आपण नीट रसास्वादन करू शकणार नाही. म्हणून आपण तात्विक दृष्ट्या तत्व म्हणून पण भगवंतांना चांगल्या प्रकारे समजून घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला हेही कळलं पाहिजे की आपण ज्यांची उपासना करतो ते किती महान आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे ना. कारण बाहेरच्या जगामध्ये सगळ्यांनाच महान म्हटलं जातं. अरे साधे काय आहेत लोक इथं बाजूला, ज्यांना आपण म्हणतो की हे आमचे गुरु आणि हे साक्षात भगवंत आहेत म्हणून, साधे लोक त्यांची एवढी स्तुती करतात. आपण एवढं भगवंतांविषयी बाहेर कधी बोलत नाही, पण ते बघा भेटले की डायरेक्ट चल बरं ते ना असे गुरु ते आलेत आणि ते थोड्या काळासाठी आहेत, मग ते जेलमध्ये गेले, जेलमध्ये त्यांची ती लीला आहे. अरे ते एवढे त्याच्याविषयी म्हणजे श्रद्धा आहे त्यांची एवढी, म्हटलं ते जेलमध्ये कसं काय गेले, लीला आहे त्यांची, ती भगवान नाही का जेलमध्ये जन्मले, हे लीला करतायत. पण त्यांची पोझिशन काय खाली नाही आली म्हणले, जेल गेले तरी जेलमध्ये त्यांनी भक्त बनवलेत. ऐका तुम्ही कधी तुम्हाला भेटतात का नाही लोक माहित नाही मला, ते आपल्याकडे जरा कंटी वगैरे माळ ही दिसले की त्यांना वाटतं आध्यात्मिक काहीतरी सांगावं. आपणही बघतो जरा वारकरी आहे का थोडं सांगावं, आपला एक कल तसा असतो. भक्तीमध्ये कोण येईल, थोडा वारकरी आहे का पहिल्यापासूनच थोडा, ते सोपे, तर तेही आपल्याला पाहत असतात. ते म्हणतात त्यालाही सांगून बघू, आणि ते लोक घरोघरी फिरतात आपल्या गुरूंची महानता सांगायला, घरोघरी येतात, ते पुस्तक घेऊन येतात, गावामध्ये सकाळची फेरी काढतात, नंतर ते लेक्चर देतात आणि इतक्या बिंदासपणे काय नाही हेच भगवंत आहेत, इतकी त्यांची अटळ श्रद्धा असते. कदाचित आपण तेवढ्या अटळ श्रद्धेपर्यंत जात नाही, परंतु आपल्यामध्ये ही श्रद्धा निर्माण जर व्हायची असेल तर तात्विक दृष्ट्या तत्व म्हणून भगवंतांना समजायला हवे. कारण केवळ आपण बाहेरच्या नुसता लीला सांगू शकत नाही, आपल्याला तत्व म्हणून पटलं पाहिजे की फक्त कृष्णच आहेत, बाकी नाहीत. ह्यासाठी आपण ह्या सगळ्या अवतारांची किंवा सृष्टी लीलेची सुद्धा आपण वेळोवेळी त्याचं वाचन आणि श्रवण करायला पाहिजे. याच्यातून एक पाहू शकतो बघा, आताच्या श्लोकातून आपल्याला काय कळलं की भगवंत हे डायरेक्ट सृष्टी निर्मितीत पडत नाहीत, त्यांनी त्यांच्या अंतरंगा शक्तीद्वारे कारण आणि कार्य शक्ती उत्पन्न केले, असेच त्याचे काहीतरी वर्ड आहेत बघा. त्यांच्या म्हणजे भगवंत डायरेक्ट सृष्टीच्या निर्मितीमध्ये नाहीत, त्यांच्या अंतरंगा शक्तीने हे काम केले आणि त्या अंतरंगा शक्तीच्या मधून बहिरंगा शक्ती उत्पन्न झाली आणि कार्य काय तर प्रकृतीची निर्मिती. भगवंतांचं डायरेक्ट बहिरंगा शक्तीशी कनेक्शन नाही. तुम्हाला हे काय एवढं कळण्यासारखं आहे, खूप ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी यातच आहेत. मायावादी फिलॉसॉफी तुम्ही वाचाल आणि प्रभुपादांनी खास करून शेवटचे एक वाक्य वापरले की मायावाद्यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी पण भगवंतांची ही दिव्य स्थिती मान्य केलेली आहे.
मायावाद्यांच्या नुसार भगवंत इथं अवतार घेतात ते त्यांचं मायेचं शरीर आहे आणि मायेने तेही प्रभावित होतात जसं आपण होतो तसं. त्यामुळं मायेच्या त्यांच्या दृष्टीने भगवंतांनी इथं शरीर घेतले. भगवंत निर्गुण निराकार आहेत ऍक्च्युली, आणि इथं त्यांनी ते शरीर घेतलंय ते त्यांचं दिव्य शरीर नाही असं मायावादी म्हणतात. म्हणून आपल्याला का ते बहिरंगा शक्तीच्या प्रभावाखाली येतात. बहिरंगा शक्ती म्हणजे आपण म्हणतो त्याला माया, पण हिथं बहिरंगा शक्तीचं भगवंतांचं कनेक्शनच नाही. काय भगवंतांच्या अंतरंगा शक्तीने बहिरंगा शक्तीच्या मार्फत इथं डायरेक्ट भगवंतांचं आणि बहिरंगा शक्तीचं कनेक्शन येत नाही. दोन शक्तीचा उल्लेख झाला, एक होती अंतरंगा शक्ती आणि दुसरी बहिरंगा शक्ती. भगवंतांचे जे सगळे दिव्य कार्य केले जातात ते अंतरंगा शक्तीद्वारे केले जातात. सृष्टीची निर्मिती लोकांना अज्ञानात टाकणं हे काम बहिरंगा शक्ती करते. या दोन शक्तीमधला फरक लक्षात घ्या. अंतरंगा शक्ती म्हणजे येऊन आपण गोवर्धनला गेलतो, गोवर्धन जो उचलला भगवंताने करंगळीवरती तो त्यांच्या अंतरंगा शक्तीनेच उचलला, भगवंतांनी नाही. त्या अंतरंगा शक्तीच ते काम करते. त्या भगवंतांनी सहज नुसतं बोट लावलं होतं, बऱ्यापैकी गोवर्धन खालीवरच होता, पण हे काम कोणी केलं? अंतरंगा. जे काही कार्य केले जातात भगवंतांचे महान कार्य आपण म्हणतो त्यांची योग मायाची अंतरंगा शक्ती तीच करते. आणि बहिरंगा शक्ती काय करते तर या सृष्टीची निर्मिती करते, भ्रमात टाकणे आणि जे हे भ्रमित झालेत भगवंतांच्या पासून त्यांना या सृष्टीमध्ये ढकलणे. मग आता अंतरंगा आणि बहिरंगा शक्तीमध्ये काय फरक आहे? प्रभुपाद सांगायचे आपलं नख आहे आणि नखाच्या पुढे आपला भाग वाढतो जो आपण कट करतो. हे जे आदलं पहिलं नख आहे आपलं सुरुवातीचं ते आहे अंतरंगा शक्ती, आणि त्याच्या पुढे जो वाढ होते नखाची ती आहे बहिरंगा शक्ती. नख आपण कट करतो, आपला आणि त्या नखाचा कनेक्शन नाही कट केल्यावर, तसं भगवंतांचं फक्त ह्या अंतरंगा शक्तीशीच कनेक्शन आहे. याचं तुम्हाला खोलात घेऊन पुढे जाऊन सांगतो की हे मायावाद्यांचे काय काय मत आहेत ते. कारण मायावादी श्रीपाद शंकराचार्यांचा याच्यामध्ये उल्लेख आला. मायावादी किंवा इतर लोकांच्या दृष्टीने ही सृष्टीची निर्मिती कशी झाली, तुम्ही कुठलंही शास्त्र घ्या, प्रत्येक शास्त्रात उल्लेख असतो. कुराण घ्या, बायबल घ्या, त्यांच्या दृष्टीने 7 दिवसात झाली, कोणाच्या दृष्टीने कसे झाले, भगवंतांनी एक एक गोष्ट सोडली, प्रत्येकामध्ये सृष्टीच्या निर्मितीचा उल्लेख आहे. तर अंतरंगा शक्ती आणि बहिरंगा शक्तीतला फरक कळला. भगवंत बहिरंगा शक्तीच्या कनेक्टेड मध्ये नाहीत, भगवंत त्या बहिरंगा शक्तीचे अधिकारी आहेत, प्रमुख आहेत. जसं सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर आपल्याकडे समजा घरी कामाला जर एखादी कोण मोलकरीण म्हणतो आपण स्त्री येत असेल आणि ती जर काही चुकीचं वागत असेल तर आपण पुरुष म्हणून तिला आपण नाही सांगत, आपण आपल्या पत्नीला सांगतो की त्यांना सांगा थोड्या वेळेवर यायला वगैरे, आणि मग ते मेसेज पुढे जातो. तसं भगवंत अंतरंगा शक्तीला सांगतात, अंतरंगा शक्ती बहिरंगा शक्तीकडून काम करून घेते. भगवंत डायरेक्ट बहिरंगा शक्तीला सांगत नाहीत, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तिसरा इथं उल्लेख आलाय की भगवंत प्रकृतीचे जे गुण आहेत त्याच्या गुणाच्या अधीन नाहीत म्हणून. भगवंताचे 3 आहे प्रकृतीचे 3 गुण कोणते? सत्व, रज आणि तम. तर हे जे आहेत हे प्रकृतीचे गुण आहेत, हे बहिरंगा शक्तीच्या अधीन आहेत. हे गुण भगवंत या गुणाच्या जवळ म्हणजे गुणाच्या संबंधित म्हणजे गुणाचा प्रभाव त्यांच्या पडत नाही, मायावाद्यांच्या दृष्टीने पडतो आपल्या. तर आपण ते समजून घ्यायला पाहिजे की सत्वगुण जवळजवळ जर तुम्ही भगवद्गीता पाहाल तर भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत? तर मी ऐकत होतो एका प्रभूजींचं 70 श्लोक हे ह्या गुणांवरतीच आहेत त्यातले. म्हणजे 10% भगवद्गीता कशावर आहे? 3 गुणावर. आपल्याला 3 गुणांवर जर हे अर्धा पाऊण तास बोलायला लावलं अवघड आहे आपल्यासाठी. परंतु लक्षात घ्या 10% विषय भगवद्गीतेतले हे या 3 गुणांवरती. परंतु भगवंत या गुणाच्या पलेट गुणातीत मानतात त्याला. पण भगवंत गुणातीतच नाहीत केवळ, तर ते भगवंत गुणाधीश आहेत. भगवंतांवरती या गुणांचा प्रभाव पडत नाही, आपल्यावरती पडतो. याच्यामध्ये या 2 गोष्टी आल्या म्हणून सांगतो, नंतर तुम्हाला थोडं सोपं करत नेतो माझ्या स्टाईलने. पण सुरुवातीला काहीतरी थोडं तुम्हाला समजायला पाहिजे तत्व, पण थोडंसं, नाहीतर थोडंसं जड वाटेल, पण समजून घ्या, कधीतरी आपल्याला नक्की याचं कनेक्शन येत राहील. तर भगवंत गुणातीतच नाहीत, शंकरजींना गुणातीत म्हणतात, म्हणजे ते गुणांच्या परे आहेत. परंतु कृष्ण हे गुणाधीश आहेत. गुणातीत आणि गुणाधीश मधला फरक कळतोय ना?
गुणाधीश आहेत भगवंत. म्हणून या गुणांचा प्रभाव भगवंतांवरती पडत नाही. बाकीच्या काही काही वाटतं की जो इथं येतोय तो या गुणांशी बांधलाच जाणार. आपण मात्र या गुणांशी बांधले गेलेलो आहोत. आपल्याला म्हणतो आपल्याला तुरुंगात टाकलं, इथे हे तुरुंग आहे. मग बेड्या कुठे आहेत तुरुंगातल्या? ह्या बेड्या म्हणजे काय आहेत? हे 3 गुण आहेत. ह्या बेड्या म्हणजे तुरुंगातल्या हे 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण येतो. सत्वगुणात असल्यानंतर आपलं वागणं बोलणं वेगळं असतं. रजोगुणामध्ये आपण वेगळं वागतो. तमोगुणामध्ये आपण वेगळं वागतो. आपल्याला केवळ आपल्यावर कुठला गुण काम करतो एवढं जरी कळालं तरी खूप झालं. आता मी रजोगुणात आहे की तमोगुणात आहे एवढं जरी आपल्याला थोडं समजलं, आणि प्युअर अवस्थेत नसतात कधी. प्युअर आपल्या शुद्ध भक्तांच्या बाबतीत नाही, आपल्या बाबतीत प्युअर कसं असते, मिश्र असतात. 70% सत्व, 30% काही 20% रजो, 10% तमो, असे मिश्रण आहे सगळ्याचे. हे वेगवेगळे स्वभाव आणि प्रकृती दिसते ना लोकांची, त्याला कारण आहे मिश्रण आहे. काही काहींकडे सत्वगुण जास्त आहे, ते लवकर नाहीत रागवणार, थोडं थांबवून. पण असं नाही की पूर्ण सत्व आहे. ते आपण म्हणतो पण मी पण ना शेवट मला नाही जमत, मी पण आवाज टाकणार आपण म्हणतो ना, मलाही नाही मग ते सण होत. कारण सत्वगुणाची आहे क्षमता जास्त, पण ती मर्यादित आहे. शेवट हे 3 गुण कसे आहेत? मिश्रण आहेत. कुणाकडेही मिश्रण आहेत. आपल्याला ते वाढवायला सांगितलंय की सत्वगुणामध्ये आपण जास्त वाढ करायला पाहिजे. सत्वगुणामध्ये ज्ञान येतं चांगलं. जे लोक सत्वगुण आहेत त्यांना ग्रंथ वगैरे लगेच समजतात. म्हणून आपण सत्वगुणामध्ये जर असो तर आपल्याला, नाहीतर मग रजोगुण तमोगुणीमध्ये असेल 4 वेळा वाचलं तरी अर्थच कळत नाही. किती वेळा वाचला आपण एखादा श्लोक किंवा एखादं भाषांतर, आपल्या लवकर त्याचा उमग होत नाही. पण जे शुद्ध स्तरावर आहेत एकदा वाचले की त्याचा लगेच अर्थ सांगतात. रजोगुणामध्ये लोभ असतो. हे जग भरपूर प्रमाणात रजोगुणी, कारण लोभ खूप आहे. लोभ खूप असतो रजोगुणामध्ये, हे करू ते करू, हे पाहिजे ते पाहिजे. आणि तमोगुणामध्ये असतं ते अज्ञान असतं. तमोगुणामध्ये अज्ञान, त्याला नीट पारख आपण म्हणतो ना तीच नसते. अज्ञानात तो असतो व्यक्ती. त्याला मी कोण, भगवंत कोण, असे कधी त्याला प्रश्नच पडत नाहीत. तो तमोगुणी. आपण तमोगुणी लोक पाहतो रस्त्याने, काही त्यांना बाकी प्रश्न नाही पडला, ते मजेच सगळं, तेच त्यांच्या दृष्टीने त्यांची दुनिया सगळी. तर आपण याच्यामध्ये जर तात्पर्य जर पाहिलं तर 5-6 गोष्टी पाहिल्या. थोडंसं आपण अंतरंगा शक्ती, बहिरंगा शक्ती याचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर गुणांचा उल्लेख आहे. आणि अजूनही काय उल्लेख आहे? अजून कोण भाषांतरांच्या आधारे सांगेल का की अजून काय त्याच्यामध्ये एखादं वाक्य आहे की त्याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये, की याच्यामध्ये अजून एकही पाहू शकतो की सृष्टीच्या प्रारंभापासूनच भगवंत होते. काही काही लोकांना असं वाटतं अरे मग भगवंत द्वापर युगामध्ये आले आणि मग त्यांनी कसं काय सृष्टी निर्माण केली, असं लोकांना वाटतं. किंवा भगवंतांना काय त्यांना वाटतं की भगवंताचे माता पिता आहेत, मग आधीपासून कसं काय, जसं अर्जुनाने प्रश्न विचारला होता त्या पद्धतीने. अजून एक उल्लेख आहे की भगवंतांचे धाम, रूप, सत्ता, लीला व परिवार यांचे अस्तित्व हे पूर्वीपासूनच आहे. या काही गोष्टी ज्या आपण नेहमीच ऐकतो त्या आहे. आता पाहूया की जगात लोकांचं प्रकृतीविषयी काय मत आहे. काही काही लोकांची वेगवेगळी मत आहेत. काही काहींना काय वाटतं ही प्रकृती किंवा निसर्ग म्हणजेच देव आहे, भगवंत आहे, भगवंत वगैरे दुसरे कोण नाहीत. असं कोण तुमच्या संपर्कात आलं का? हे प्रकृतीच, हा निसर्गच भगवंत आहे व दुसरं काय नाही. म्हणून खास करून जे नास्तिक आहेत, जे भगवंतांना मानत नाहीत, ते असे म्हणतात. एक आहे धर्म, ते बघा कधी कधी पण म्हणताना असं म्हणतात निसर्गाने दिलं. काय म्हणतात ते? निसर्गाने दिलं, निसर्गाने केलं, सगळं निसर्गामुळे झालं, असे म्हणणारे लोक आहेत. तुमच्या संपर्कात नसतील आले तर चांगली गोष्ट आहे. मला भेटलेत असे की नाही निसर्गाने झालं, ते त्यांना देवाचं नाव घ्यायला कसं तरी वाटतं भगवंतांचं. मग दिलं कोणी? निसर्गाने. कारण त्यांच्या दृष्टीने निसर्गच सगळं देतोय. हे शरीर निसर्गाने दिलं, बाकी सगळे हवा पाणी हे सगळं निसर्गाने दिलं. म्हणून ते जरी त्यांच्या जीवनात काय घडलं तर म्हणजे निसर्गाने दिलं. परंतु त्यांना का तसं वाटतं? बाह्य दृष्टीने जर पाहिलं तर प्रकृती जी आहे हा निसर्ग ऑटोमॅटिक चालल्यासारखा वाटतो. सूर्य उगवतोय, मावळतोय, ऋतू होत आहेत, चंद्र बरोबर त्या त्या वेळेला, ह्या सगळ्या गोष्टी, झाडाचं उगवणं, खराब होणं, सगळं होणे, सगळं ऑटोमॅटिक चालल्यासारखं वाटतं. त्यामुळे एखाद्याला असं वाटू शकतं की ह्याचा कोण नियंत्रण नाही, हे ऑटोमॅटिक चाललंय आणि हा निसर्गच बलवान आहे आणि तोच प्रमुख आहे. कारण हे किती काही जरी गोष्टी घडल्या तर निसर्गाच्या गोष्टी बरोबर वेळेवर चालल्यात, असंही एखाद्याच्या मनात येऊ शकतं. तुम्हाला असं कधी वाटतं हे सगळं चाललंय, ऑटोमॅटिक एकदम पद्धतशीर चाललंय आणि हे निसर्गच सगळं घडून आणतोय, निसर्गाचं सगळं चाललंय, इतकं असं सुव्यवस्थित चाललंय ना, तर असं वाटू शकतं की कुणाच्या नियंत्रणाशिवाय चालू आहे सगळ्या गोष्टी.
तर याला त्यांची फिलॉसॉफी अशी असते, एक असा विचार ते म्हणतात गाय काय खाते? गवत. गवत खाल्ल्यानंतर बाहेरून काय प्रक्रिया करायला लागते का दूध येण्यासाठी? ऑटोमॅटिक होऊन जातं म्हणले सगळं. ऑटोमॅटिकच दूध तयार होतं ना. कोण काय प्रक्रिया करतो बाहेर? ते असे जोडतात की जगातल्या काही गोष्टी अशाच ऑटोमॅटिक घडून जात आहेत. त्याच्यामध्ये कोण काम करतंय म्हणले? गायीने जर गवत खाल्लं ऑटोमॅटिक दूध बनतंय आणि ऑटोमॅटिक तुम्हाला मिळतंय. गवतापासून दूध मिळतंय तुम्हाला. याच्यामध्ये कोण प्रक्रिया करतंय? काय याची म्हणजे प्रक्रियेचा संबंध काय येतोय? तसंच हा निसर्ग सुद्धा ऑटोमॅटिकच सगळ्या गोष्टी करतोय. त्याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप. मग त्यांना असं उदाहरण दिलं जातं, बैलाने जर गवत खाल्लं तर होईल काय ऑटोमॅटिक दूध? बैलाने जर केलं तर फक्त त्या गायीच्या बाबतीतच काय घडते. कधी कधी आपल्याला खूप स्ट्रॉंगली ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. लोक तुम्हाला वेगवेगळे भेटतील, वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी तुम्हाला सांगतील त्या, पण आता एवढ्या तत्वज्ञानात कोण जातच नाही आणि त्यामुळे आपल्याला वाटतं काय अभ्यासाची गरज नाही. परंतु कधी कधी फार जे अभ्यासू लोक आहेत बाहेरचे आहेत ते तसे करतील. आता दुसरा मुद्दा असा आहे की प्रकृतीच ब्रह्म आहे मायावाद्यांच्या दृष्टीने. तुम्ही ब्रह्म, मी ब्रह्म, हे सगळे ब्रह्म, ह्या निर्जीव वस्तू पण ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? भगवंत. आपण सगळेच भगवंत आहोत. पण आपण सगळे भगवंत आहोत, परंतु आता आपल्यावरती मायेचं आवरण आहे, अज्ञानाचं आवरण आहे. ते आवरण दूर झालं की आपण सुद्धा त्या ब्रह्मामध्येच विलीन होणार. त्यांचा वाद आहे अद्वैतवाद. अद्वैत मत म्हणजे काय? एकच आहे, दोन तीन काही नाही, सगळं एकच. तुम्ही मी सगळे एकच, एकच भगवंत. म्हणजे आपण कसं म्हणतो भगवंत जीव, याच्यामध्ये आपण फरक करतो. त्यांच्या दृष्टीने तसं नाही. आपण सगळे एकच भगवंत, अद्वैतवाद. एकच आपण आहे, सगळे आपण ब्रह्म आहे. तुम्ही ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. ही प्रत्येक ह्या जगातली गोष्टी ती काय आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे भगवंत त्यांच्या दृष्टीने. याच्यामध्ये काहीच फरक नाही, म्हणून त्याला नाव दिले अद्वैतवाद. हे की नाही? आणि नंतर मग दुसरा आपला आपण अचिंत भेदाभेद, तो आपला वेगळा आला. आपण भेद मानतो पण गुणात्मक दृष्ट्या एक समजतो आणि क्वांटिटीच्या दृष्टी भिन्नता आहे. द्वैतवादामध्ये काय आहे? द्वैतवादामध्ये भगवंत आणि जीव याच्यामध्ये काहीच साम्य नाही. तुम्ही कधी विचारच करायचा नाही भगवंतांच्या म्हणजे याच्यापर्यंत हे करण्याचा की तुम्ही भगवंत आणि जीव एकदम वेगळे. म्हणजे आपण म्हणतो की भगवंतांकडनं आपल्याकडे काय गुण आले, कारण भगवंतांचे गुण आहेत ते आपल्यात गुण आहेत. द्वैतवादात तसं नाही. द्वैतवादाच्या दृष्टीने जीव हा एक नेहमी म्हणजे भगवंतांचं त्यांचं काहीच संबंध नाही. आणि भगवंतांपासूनही राधा राणी किंवा इतर जे सगळे बलराम आहेत तेही त्यांना मान्य नाहीयेत. त्यांच्या दृष्टीने फक्त कृष्ण, फक्त भगवंत. बाकी भगवंतांचा विस्तार, भगवंतांचे आपण म्हणतो की उजव्या हातातून बलराम, डाव्या हातातून राधा राणी आणि नंतर सगळे देव, ते त्या स्तरावरती त्यांना मागणत नाहीत. आपण राधा राणींना भगवंतांच्या स्तरापेक्षाही वरचं स्थान देतो. त्यांच्या दृष्टीने भगवंतांपेक्षा कोण मोठं नाही. जीव आणि भगवंता याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो आहे द्वैतवाद. आणि आपण जो मधला वाद स्वीकारलाय ते अचिंत भेदावत्त तो म्हणतो आपण. त्याच्यामध्ये भगवंत आणि आपण गुणात्मक दृष्ट्या एक असलो तर क्वांटिटीच्या दृष्टीने, जसं आपण समुद्र आणि समुद्राचं पाणी म्हणतो याच्यामध्ये भेद आहे, तसा आपल्यात आणि भगवंतांमध्ये भेद आहे आणि तो राहणार. तो आपण कधी भगवंतांसमान होऊ शकत नाही. आणि मायावादी म्हणतात तुम्ही भगवंत आहे, समानचा विषयच नाही. तुमच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही. आपण सगळे एकच आहोत. आपण सगळे निर्गुण निराकार आहोत. आपल्यामध्ये त्याच्यामध्ये काय भेद नसल्यामुळे, एकच शक्ती असल्यामुळे त्याला अद्वैतवाद म्हणतात. आता आपण सगळे एकच आहे, आपण सगळे ब्रह्म आहोत, आपण सगळे भगवंत आहेत, हे पटण्यासारखं काय शास्त्र वाटतंय तुम्हाला? विचार वाटतोय? मी एका वारकरी प्रवचनात ऐकत होतो. पूर्वी काय ऐकलंय भरपूर काय काय अध्यात्मिकाची तशी म्हणजे जायचो सगळीकडे ऐकायला. ते सांगायला लागले हे म्हणजे की एक वारकरी लेक्चर देत होते आणि ते म्हणत होते आपण सगळे एकच, तुम्ही काय आणि मी काय, तुम्ही ब्रह्म मी ब्रह्म. मग एक माणूस शेजारचा बसलेला असतो बाजूला, तो त्याच्या खिशातलं पाकिट काढतो शेजारच्याच आणि तो स्वतःच्या खिशात घालतो. म्हणतो तुझ्या खिशात पाकिट काय आणि माझ्या खिशात पाकिट काय, दोघंही आपण एकच आहे. तुझ्या खिशात ठेवलं काय आणि माझ्या खिशात ठेवलं काय. मग तो एक जोरात कानातली वाजवतो, तुझ्या गालात मारली काय आणि माझ्या गालात मारली काय.
दोन्ही एकच आहे. तर सांगायचा मुद्दा की हा जो काही विचार आहे शंकराचार्यांनी त्यांनी त्या त्या काळासाठी दिला, तो काळ असाही विचार मायावाद्यांचा आहे. मायावादी काही आपल्या संपर्कात आले नाहीत, कधी आले तर तुमच्या लक्षात येईल, ते असा विचार मानतील. ते म्हणतात भगवंतांनी जितके अवतार घेतले ते निर्गुण निराकार अवतार. भगवंत ऍक्च्युली निर्गुण निराकार आहेत. अवताराचं जे शरीर आहे ते संपलं इथंच, नंतर भगवंतही निर्गुण निराकार होणार आहेत, असा त्यांचा विचार आहे. त्यानंतर भगवंतही मायावादी पण भगवंतांची पूजा करतात आणि आपणही करतो. आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? करतात की मायावादी पण पूजा भगवंतांची. मग त्यांच्या पूजा करण्यामध्ये आणि आपल्या पूजा करण्यामध्ये काय फरक आहे? काय कोणाला सांगता येईल? नाही सांगे, काळजी करू नका. तुम्ही नाही सांगितलं मी सांगणारच आहे. मी आज तयारीच करून आले. हे विषयच एवढा अवघड आहे, थोडं का होईना आपल्याला माहित पाहिजे म्हणलं. कारण कोणीच काय नाही सांगितलं तर काय होणार पुढे लेक्चरचं? ते पूजा करतात भगवंतांची भगवंत होण्यासाठी आणि आपण पूजा करतो भगवंतांचा दास होण्यासाठी. त्यांना वाटतं आपलं भगवंत स्वरूपाचं विस्मरण झालंय, ते विस्मरण होऊ म्हणून ही थोड्या काळासाठी सगुण स्वरूपाची पूजा करायची आणि एकदा आपल्याला आपलं आत्मज्ञान झालं की सेवा बंद केली तरी चालेल. मग तेही भगवंत तुम्हाला मायावादी पण हरिकृष्ण महामंत्राचा जप करताना दिसतील. तुम्ही भगवंतांचा जप करतात, पण ते जप करतात कृष्णासारखं होण्यासाठी. आणि आपण जप करतो आपल्याला ते विस्मरण झाले, आपण भगवंतांचं दास आहे, ते विस्मरण आपल्याला होऊ नये, ते सतत स्मरण राहावं म्हणून आपण दास भावनेने आपण जप करतो. आपण सेवेच्या भावनेने करतो आणि ते मालक होण्याच्या भावनेने करतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांचा अजून एक विचार आहे, कोणत्याही देवी देवतेची पूजा करा, कोणत्याही देवी देवतेची पूजा करा, तुम्ही एकाच ठिकाणी जाणार, असा त्यांचा विचार आहे. म्हणजे तुम्हाला जो आवडतोय ना त्या देवाची तुम्ही पूजा करा. का? हे जे सगळे रूप आहेत ना, ही तात्कालिक रूप आहेत, शेवट आपण तिथंच जाणार, ब्रह्ममध्ये तिथंच विलीन होणार आहे. त्यामुळे कुठल्याही देवी देवतेची उपासना करा, काय फरक नाही म्हणतात. तुम्हाला कृष्णाची करायची, रामाची करा, तुम्ही एकाच ठिकाणी जाणार. दौंडवरनं फक्त तुम्ही तिकीट काढा, सगळे वृंदावनला जाणार. लांब लांब कुठले कोणी तिकीट काढले होते, कुठं कुठं जायला लागलं कोणाला. एकाच जागेचं तिकीट, कुठलंही तिकीट काढून एका ठिकाणी कसं पोहोचणार आपण पोहोचू नाही शकत. त्यांचा विचार तसा आहे, कोणाचीही पूजा करा तुम्ही एकाच ठिकाणी जाणार. आणि त्यांचा अजून एक विचार आहे की तुम्हाला जर आता तुमचा भगवंत आहे म्हणून याचं जर स्मरण व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल. म्हणून त्यांचा ज्ञानावरती फार जोर आहे. लक्षात घ्या, जगामधले खूप लोक खूप काही वाचतायत, तसं बघायला गेलं तर आपण एवढं वाचन करत नाही. त्यामुळे कधी कधी आपण त्यांच्यामध्ये जर फिलॉसॉफिकल ही करायचं म्हणलं तर आपल्याला जिंकणं अवघड आहे. आपण भगवंतांच्या लीला सांगू लगेच, किंवा आपण म्हणू प्रभूजींनी तसं सांगितलंय, मी तसं ऐकलं होतं. ते शास्त्रातले कोट देतात. कधीतरी युट्यूबला किती जणांचं येतं, ते डायरेक्ट शास्त्र भगवद्गीतेत बघा अमुक 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 अमुक, लगेच ते क्लोट येतात. ते कुठं कसं सांगितलंय, तेव्हा कुठं सांगितलंय हरिकृष्ण मंत्र? इथे तर प्रभू भगवंतांनी सांगितलंय की भगवंताचं शरीर आहे म्हणून भगवंत स्वतः आहेत, कुठं सांगितलंय दाखवा म्हणतात. ते डायरेक्ट भागवतम, वेदांत काय करतात ते, आणि पटपट आपल्याला विचारतात. कधी डिबेट वगैरे ऐकली का बाकी लोकांबरोबरची? चांगले नाही ऐकली तेवढीच, पण कधी कधी ऐकायला येते आणि आपल्याला समजायला लागतं की जगात काय चाललंय. ते लोक आपल्याला जिंकून नाही देणार. लोक त्यांच्याकडे इतके शास्त्र वाचन करतात लोक. आणि इथं तर असं सांगितलंय की तुम्ही जर शास्त्र ज्ञान जर घेतलं वेदांचं वगैरे, तर तुम्हाला एक दिवस कळून येईल की तुम्हीच भगवंत आहात म्हणून. हे आवरण निघून जाईल. मग आपल्याला दास आहे म्हणून कळण्यासाठी थोडं वाचायला पाहिजे का नाही? कोण कोण रोज वाचतं 1-2 पानं तरी? मग हात किती थोडे सध्या. थोडं वाचलं पाहिजे, आपल्यासाठी पण गरजेचं आहे. आणि थोडं ऐकायला पाहिजे, आपल्यासाठी पण गरजेचं आहे. आणि जगासाठी आपली भक्ती अजून दृढ होईल. आपल्याला समजून येईल की जगातल्या फिलॉसॉफी कुठे आहेत आणि आपल्याला काय दिलंय प्रभुपादांनी. आपल्या जगातले तुम्ही जर बाकीच्यांचे विचार ऐकाल ना, तुम्हाला कळणार नाही की काय विचार करतायत ही लोक, आणि इतके ठामपणे बोलतात ते. आणि त्यावेळेस दुसऱ्याचं ऐकू, आपण म्हणतो ना की तुझा एक पाय तुटलाय तर 2 पाय तुटले, त्याकडे बघ जरा. जगामधले तुम्ही बाकीच्या गोष्टी ऐकाल ना, बाकी विचार आणि सिद्धांत, तुम्ही म्हणाल अरे
हे काय बोलतायत बाबा? प्रभुपादांनी आपल्याला किती सोप्या भाषेत आणि सहजपणे ग्रंथात दिले. भगवंतांच्या या सगळ्या ग्रंथांची, प्रभुपादांच्या ग्रंथांची महानता आपल्याला कळेल जेव्हा आपण थोडे बाकीचं ज्ञान घेऊ आणि वाचू तेव्हा. काही लोकांचं काय म्हणणं आहे प्रकृती बाबतीत? पहिल्यांचं म्हणणं आहे की निसर्ग संपूर्ण आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की प्रकृती म्हणजे ब्रह्म आहे, सगळेच आहेत हे आपण सगळे. काही जण असे म्हणतात की जोपर्यंत प्रकृती निर्माण करायची होती तोपर्यंत भगवंत सक्रिय होते आणि प्रकृती एकदा निर्माण झाली की भगवंत निष्क्रिय झाले, असेही विचार आहेत लोकांचे. आता भगवंतांचा आणि प्रकृतीचा काही संबंध नाही. वडिलांनी 60 वर्ष कुटुंबाची सेवा केली आणि चाव्या सगळ्या मुलाकडे दिल्या आणि ते आता गेले तीर्थस्थानाला. आता काय त्यांचा त्या घराचा संबंध नाही, आता सगळा मुलगाच, आता सगळा निसर्गच. भगवंतांनी प्रकृती निर्माण केली सक्रिय, तेही त्यावेळी सक्रिय होते. आता भगवंत लक्ष घालत नाहीत, भगवंत निष्क्रिय झाले. आता प्रकृती चालू करून दिली. जसं आपण कधी कधी म्हणतो ना, आता सगळं मुलाकडे देऊन टाकलंय, काही नाही, आता फक्त चॅन्टिंग आणि सगळं वाचन श्रवण, आता काय नाही दुसरं करायचं, त्याला काय करायचंय ते करू द्या. आता काही आधी भगवंतांचा त्याच्यावर काय आता ही नाही राहिला, कंट्रोल नाही राहिला. असं होतं ना कधी कधी. राजकारणी लोकांमध्ये पण ऐकतो आपण, फार सिनियर एखाद्या मी आता सगळं त्याच्याकडे कारभार देऊन टाकलाय, तुम्ही त्यालाच विचारा. असं एक होतं तसं. असंही लोकांचं मत आहे. अजून काही जण काय म्हणतात माहिती, पुढची तर गंमत अजून आहे. काही जण असे म्हणतात की भगवंतांनी 6 दिवस खूप कष्ट करून या प्रकृतीची निर्मिती केली आणि त्या कष्टामुळं शेवट भगवंत मृत्युमुखी पडले आणि आता भगवंत नाहीत, असाही विचार आहे. आपला विचार काय बघा, आता काय सांगितलं की प्रकृतीची निर्मिती भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे बहिरंगा शक्ती आणि कार्य याची निर्मिती करून करतात. आणि ते काय सांगतात, काही लोकांना वाटतं ना असणार भगवंत अजून वृद्ध कसं काय नाही झाले, इतक्यापासून येत भगवंत कधीच सांगताय तुम्ही. तर काय म्हणतात की भगवंतांनी खूप कष्ट घेतले 6-7 दिवसात आणि या प्रकृतीची काय केली, निर्मिती केली आणि नंतर भगवंत काय झाले, मृत्युमुखी पडले. आपल्या बाबतीत असं घडतं, आपल्या बाबतीत जसं घडतं ना तसंच आपल्याला वाटतं भगवंताच्या बाबतीत पण तसंच घडत असेल. आपणही एखादी गोष्ट खूप कष्टाने उभा केली, कधी कधी काही लोक त्या कष्टाने मृत्यूही करतात, काही आजारी तर पडतात. आपण म्हणतो 2 महिने एवढी धावपळ होती ना, काय कसल्या प्रकृतीकडे लक्षच नव्हतं, घर बांधायचं होतं, इतकी धावपळ झाली, आजारीच पडलो. नंतर त्यांना वाटतं भगवंतही असे आजारी पडतात. आणि शास्त्रज्ञांचं काय मत आहे? शास्त्रज्ञांचं मत असं आहे, काय विस्फोट होऊन 2 अणू काय एकत्र येऊन प्रकृतीची निर्मिती झाली. कुणाकुणाची बिग बँग. तर कुणाकुणाची काय मत आहेत बघा. त्यांचं म्हणतात हळूहळू या प्रकृतीची उत्क्रांती झाली, हळूहळू उत्क्रांती झाली, यात काय कुठं भगवंतांचा हात नाही, डार्विन म्हणतो. हे घडत गेले हळूहळू, सृष्टी निर्माण झाली, नंतर मग जीव, मग हळूहळू, मग नंतर आपण माकडापासून निर्माण झालो. याच्यामध्ये भगवंतांचं काहीच योगदान नाही. असे वेगवेगळे विचार वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांना सगळ्यांना काय करायचंय, भगवंतांना यातनं काढून टाकायचंय. भगवंत नको आहेत त्यांना, निर्मिती मागे कशा माग, आणि आपण माकडापासून आलो. आपले पूर्वज कोण? माकडापासून आपण आलो नाही, पण माकडाचे बरेच गुण आपण घेतलेत. ते मरकट वैराग्य काहीतरी म्हणतात ना बघा. माकड काय करतं, मरकट वैराग्य म्हणजे काय, कोण सांगेल का? का म्हटलं जातं त्याला? ते जे असं नुसतंच वैराग्य घेतलं जातं नावापुरतं, आपण घेतो. नियंत्रण म्हणजे मनामध्ये हे करतात, म्हणजे त्यांना कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं, पण अंधीवर इकडं तिकडं आणि त्याच्यामध्ये स्वतःचे इंद्रिय भोग. तर बघा त्याच्यामध्ये असं एक सांगितलं जातं, ते घर तर बांधत नाहीत पण बाकी सगळ्या गोष्टी करतात. म्हणतो ना, झोपडीसाठी घर सुद्धा बांधलं नाही त्यांनी, पण बाकी सगळ्या इंद्रिय तृप्तीचे विषय आहेत. माकडं घर पण बांधत नाहीत, कधीच घर बांधत नाहीत, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. तसं वैराग्य आपण घेऊन आहे म्हणतात, म्हणजे आपण तिलक लावतो, बाकी सगळ्या गोष्टी करतो, परंतु प्रमुख ज्या इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी आहेत त्या जर आपण चालू ठेवत असेल तर ते आपलं बघा ना, मी बाकी काही दुसरं करत नाही, 4 नियमाचे पालन करतो, पण इंद्रिय भोगाच्या बाकीच्या विषय चालू आहेत, ते मरकट वैराग्य झालं, ते आपल्याला नकोय. ह्याच्यामध्ये आपण एक पाहू शकतो बघा, सृष्टीची निर्मिती करताना भगवंतांनी स्वतः काहीच केलं नाही, त्यांच्या त्या शक्तींनी केलं.
म्हणजे भगवंतांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, परंतु भक्तांसाठी भगवंत स्वतः येतात, आपल्या शक्तीला पाठवत नाहीत. भक्तांची किती महानता आहे समजून घ्या तुम्ही. सृष्टीची निर्मिती करण्यामध्ये भगवंत अजिबात एनर्जी टाकत नाही, पण भक्तांच्या भक्तांसाठी भगवंत स्वतः येतात. म्हणून भक्तांची महानता किती हे आपल्याला समजायला पाहिजे. भगवंतांना त्यात इंटरेस्ट आहे, या बाकी गोष्टीत इंटरेस्ट नाही. म्हणून आपण जे म्हणतो ना की आपण भक्तांना खूप मोठं स्थान जीवनात द्यायला पाहिजे. त्याचं कारण आहे भगवंतांनी किती मोठं स्थान दिले बघा. निर्मिती करण्यास स्थान नाही काय स्वतःच, त्यात त्यांना काही नाही. आपण आपल्या दृष्टीने निर्मिती किती गोष्ट आहे, आणि एक व्यक्ती एक भक्त आपल्या दृष्टीने शिल्लक आहे. पण भगवंतांच्या दृष्टीने प्रकृती विशेष नाही. भगवंतांच्या दृष्टीने एक भक्त जो हरिनाम घेतोय, जो मंदिरात येतोय, तो भगवंतांच्या दृष्टीने मोठा आहे. प्रकृतीला भगवंत एका दिवसात प्रलय करतात. ज्यांनी निर्माण केली एवढी, ते त्याच्याशी अटॅच नाहीत. भगवंत त्या प्रकृतीशी भक्तांशी अटॅच आहेत. आपणही लक्षात घ्यायला पाहिजे. बाकी त्याच्या काही सगळ्या महान गोष्टी आपल्याला दिसत आहेत बाजूच्या, त्याच्यापेक्षाही आपली जास्त अटॅचमेंट ही भक्तांची असला पाहिजे, कारण भगवंतांनी आपल्या जीवनातून ते दाखवून दिलं. आता भगवंतांनी सृष्टी का निर्माण केली? स्वतःच्या आनंदासाठी केली? मग कशासाठी केली? काय वाटले म्हणजे कशासाठी करायची सृष्टी? मग 9:30 पर्यंत घेऊ आपण. आपल्यासाठी आपली इच्छा होती की भगवंतांनी सृष्टी निर्माण करावी, भोग घेण्याची. हा प्रोजेक्ट ठीक आहे, बरोबर. म्हणजे आपली जी भोग घेण्याची काही किंवा स्वातंत्र्य आहे, आपल्याला अल्प स्वातंत्र्य म्हणतो आपण. भगवंत स्वराट आहे, भगवंताला पूर्ण आपण म्हणतो. आपल्याला स्वातंत्र्य आपण उपयोग करून आपण म्हणलं की मला हे मालक व्हायचंय वगैरे, किंवा भोग घेण्याची इच्छा आहे, स्वामी व्हायचंय, त्या भावनेने भगवंतांनी सृष्टी केली. नाही तर दुसरं काही बाहेरच्या जगात विचारलं तर सांगता येणार नाही कोणाला भगवंतांनी सृष्टी केली. भगवंतांचं घर एवढं सुंदर असताना भगवंतांना हे घर निर्माण करण्याची इच्छा नव्हती, आपल्यासाठी केली भगवंतांनी ही. नाही तर भगवंतांचं घर किती सुंदर आहे, आपण शास्त्रात ऐकतो. तिथं रोज यात्रा आहे. तिथं कोणाकोणाला यात्रेतनं माघारी वाटत होतं. रोज यात्रा आहे तिथं. रोज तुम्हाला नोकरी करायची नाही, मुलं सांभाळायची नाहीत. तिथं किडझोन आहे बाजूला, पण न्यायला तरी यायचंय तिथं. मुलांना संध्याकाळ झाल्यावर लेक्चर झाल्यावर किडझोन आहे. माताजींना प्रसाद बनवायचा नाही घरी. तिथं काय नुसतं इच्छा केली प्रसाद तयार. भगवंत काय इच्छा करतात, आता मला वसंत ऋतू पाहिजे, दुसरा कुठला ऋतू पाहिजे, पावसाळा पाहिजे, झालं तयार है ना. रोज यात्रा म्हणलं कसं वाटते? तुमच्या जीवनात रोज यात्रा असेल तर तुम्ही ते पैशाचं वगैरे टेन्शन काढून टाका. हो, मुलांचं वगैरे काय होणार ते तुमच्या डोक्यात अजून तेच जात नाही आपल्या. रोज यात्रा कसं काय जमायचं? आपण 7 दिवसाच्या यात्रेला पण येऊ का नको विचार करतो ह्या सगळ्या टेन्शनमुळे. ते तुम्ही आता घेऊ नका डोक्यात. असं समजा की काहीच नाही तुम्हाला, ते सगळं तुम्ही इच्छा केलं की होणार. तुमची मुलं आपोआप शिकून होणार सगळे. तुम्ही त्याला डोक्यात घेऊ नका त्यांच्या लग्नाचं वगैरे, मग कसं काय मुलगी शोधायची, काही नाही, ते सगळं होणार. तिथेही संबंध आहेत, पण आपल्या स्तरावरचे जे संबंध आहेत स्त्री पुरुष स्तरावरचे, तिथेही मुलं आहेत, तिथेही पती. पण आपल्या स्तरावरती निर्मिती तशी नाही मुलांची वगैरे किंवा इतर गोष्टींची. ते स्थानाचं गोलक. तर सांगायचा मुद्दा असा की तिथं रोजच यात्रा आहे. रोज यात्रा कुणाकुणाला आवडेल? अरे तरी वाटते अरे इथलं काय अजून थोडंसं राहिलंय की थोडं. तर तिथं रोज यात्रेसारखा अनुभव आहे. मी कधी एवढा विचार केला नव्हता, पण मला एक प्रोजेक्ट म्हणले, अहो माताजी लोकांना ना सगळ्यात जास्त आनंद होत असेल. म्हणलो का? अहो स्वयंपाकच करायला लागत नाही. मी एवढा बारीक खरंच विचार नव्हता केला. ते मुळे प्रभू समोरच आहेत, ते त्यांचे असे विचार बरोबर विषय चालतात. म्हणले अहो बघा माताजी लोक एवढे खुश असणार ना. म्हणले घरी गेले की सुरू हो म्हणलं बरं सकाळपासून ते ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं मुलांचं वगैरे ते सगळं करायचं. म्हणले सगळ्यात जास्त जर आनंदाची यात्रा माताजींना अजून छान वाटणार. म्हणले कारण माताजींना कधीतरी वाटत असेल ना की आम्हाला कोणीतरी करून खायला घालावं. असते ना अशी भावना एखादी. हो पण आपण कधी त्यांच्या भावनेचा विचारच नाही केला. आपण कधी तसा विचार करत नाही. फार तर बरं आपण खूप कंटाळा तर आपण बाहेर हे करतो, पण आपण करून चला हॉटेलला जाऊया कंटाळ्या करतो. आपण कधी करून खायला घालतो का? तिथे त्यांना रोज प्रसाद आणि एवढा स्वीट प्रसाद. तर
भगवंताचं इतकं सुंदर धाम आहे. भगवंताने सृष्टी करण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आपल्या दोन इच्छा, आपलीच इच्छा भोग घेण्याची इच्छा. भगवंत मला ठीक आहे, भगवंता कुणाचीही इच्छा मोडत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या बाजूने चांगल्या बाजूने पाहिलं तर भगवंतांनी आपल्यासाठी भगवत धामात जाण्याची सृष्टीच्या माध्यमातून एक चांगली व्यवस्था निर्माण केली. हे आपण म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता पहा. कलियुग एवढे, कलियुगाचा फार कीर्तन करणं पण हा पण एक अपराध आहे. सतत हे कलियुग आहे हो, खूप बेकार. इथं काय कोणा विश्वास नाही, काय नाही, मुलांचं काय खरं नाही, पती पत्नी काय खरं नाही, भांडणं तर नाही, ह्याचं सारखं कीर्तन करायची सवय ना, तो पण अपराध आहे. सतत काय कलियुग आहे. चांगलं पोहे ना, कलियुगामध्ये हरिनाम दिलंय ना. काय लोकांना सारखं निगेटिव्ह पाहिजे सवय असते. म्हणून कलियुगाचे दोष सगळ्यांनाच माहिती. तुम्ही रोज काय कीर्तन करणार? हे लेक्चर मध्ये थोडं आपण कलियुगाचं कीर्तन करतो ना दोषांचं, ते केवळ समजण्यापुरतं आहे की समजा बाबा एक कलियुग खराब आहे. पण रोज जीवनात बोलायचं नाही तेच. बाकी बोला पॉझिटिव्ह गोष्टी, भगवंतांच्या बोला, आचार्यांच्या बोला, शुद्ध भक्तांच्या बोला. काही लोकांना रोजच असतं पेव वाचा बातमी, काय नाही इथं असं काय खरं नाही जीवनाचं. सगळ्यालाच माहिती आहे काय खरं नाही. तर तू त्याच भावनेत जर रोज असतील तर तुझ्या चेहऱ्यावर सारखे 12च वाजणार. कलियुगाचं कीर्तन रोज करणं हे अपराध आहे. काय लोकांना वाटतं प्रचार करायचा आहे ना, ह्याला नुसतं निगेटिव्ह सांगा. अरे काय जीवनात खरं आहे? अवघड आहे. लवकर ये इस्कॉन मध्ये. एखाद्या वाक्यात सांग, एवढी जाहिरात बाद झाली, पण नुसतं ती सांगायला लागलं ना तू माणूस पळून जाईल. सगळ्याला सगळं माहिती आहे. फार कलियुगाचं कीर्तन करू नका. आपण एकामेकात बोलतो, छान गप्पा मारा. नाही तर काही आपल्यालाही सवय असते, अहो काय फार प्रॉब्लेम, अहो ते पुढच्याला वाटतं ह्याच्यापाशी येऊ का नाही. ते आलं की कधी प्रॉब्लेमच चालू करणार. त्याच्या जीवनातले प्रॉब्लेम, त्याच्या मुलाच्या जीवनातले, मुलींचे, बाजूचे, फार तिकडे पाहुण्यारावळ्यांचे प्रॉब्लेम. कलियुगाचं एवढं कीर्तन करू नका. एखाद्याला सांगा बाकी जीवनामध्ये तुम्ही आनंदाई काय करताय, तुम्ही जप कसा करताय. एखाद्या जपाविषयी चांगलं वाक्य ऐकलं किंवा श्रवणाविषयी एखादं चांगलं तुम्ही ऐकलं, वाचन करायला पाहिजे, लेक्चर ऐकायला, हे तुम्ही कुणाला तरी सांगा. नाही तर लेक्चर मधनं पण आपण काय घेऊन जातो, असंच काहीतरी निगेटिव्ह घेऊन जातो. तर कलियुगाचं कीर्तन करायची गरज नाही. तसंच जरी भगवंतांनी आपल्याला या ठिकाणी भोग घेण्यासाठी पाठवलं तरी लक्षात घ्या, ही एक सुंदर व्यवस्था केली परत भगवत धामात जाण्यासाठी. आणि भगवंत हे सृष्टी निर्माण करून आपल्याला अजूनही एक गोष्ट सांगतात, माझ्याशिवाय जीवन काय आहे एकदा जाऊन बघा. असंही पहा, या भावनेने पहा, बघ जरा जाऊन की माझ्याशिवाय काय जीवन आहे. तुला खाली गेल्यावर कळल, तू जाऊन पहा. आपण कधी मुलांना म्हणतो ना, तुलाही कळत मोठा झाल्यावर, तू वडील झाला ना मग तुला समजेल. तू आता असा वागतोय ना, काय हो सारखंच विचारताय मला, असं म्हणतो ना, साध्या साध्या गोष्टी माझं लक्ष ठेवू नये तुम्ही, कुठं गेला काय गेला, तुलाही कळेल एक दिवस. भगवंत म्हणतात एकदा खाली जा, तुझी इच्छा आहे ना भोग घेण्याची, खाली जा आणि पहा आणि तो अनुभवाने शिक की माझ्याशिवाय जीवन किती दुःखमय आहे. आणि जे अनुभवाने शिकतात, जे ऐकून शिकतात ना, ते इस्कॉनमध्ये येतात. असं नाही की सगळे इस्कॉन इथं शोधत आलेत. बऱ्याच जणाला जीवनाचे काय गमतीशीर अनुभव आलेत. मी तर तसाच आलोय. माझ्याकडे तर कधीपासून बघते उग्रेशन प्रभूंनी चालू केली ती, आम्ही येतच नव्हतो. त्यामुळे जे उशीर आले त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, आम्ही असले दिवस घालवलेत वाया. उग्रेश इथं बारामतीत मला वाटतं 9चा प्रचार काळ उग्रेशन प्रभू पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरचे पुण्याचे भक्त आमच्या घरी यायचे. आणि उग्रेशनचा प्रचार कसा आहे तुम्हाला माहित नाही, चल बस इथं. हे साधा प्रचार नव्हता. काय तुझ्या जीवनात आहे तेव्हा, बस इथं चल, नुसता फिरतो इकडे तिकडे, असा प्रचार आहे तो. प्रचार कठीण प्रचार आहे. त्या प्रचारात जो चुकून निघलाय तो तरलाच पुढं. तुम्हाला कोणीही प्रचार करू द्या, तुमच्यावर नाही मग जास्त काय प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला अडचणीच नाही वाटणार. आपण कधी प्रचारकाला दोष देतो, पण तो प्रचार ज्याने पाहिलाय, कधी कधी असं वाटतं ना की ज्याने ऐकलंय की जीवन काय नाही, आपलं शरीर क्षणभंगुर आहे, इंद्रिय क्षण, तर दुसऱ्यालाच ती फिलॉसॉफी वापरायला बघतो ना. अरे काय तुझं जीवन, आज आहे तर उद्या नाही. तसाच तो राग त्या पुढच्यावर असतो. तो जर तसा इंद्रिय तृप्ती करत असेल तर आपण ऐकलंय, पण आपण पुढच्यावर तसा राग नाही करायचा, काय जगतोय म्हणून. तो उग्रेशन पूर्व आम्हाला किती दिवस सांगत होते, पण काय ते ऐकून शिकणारे आपण कुठले, ते ज्ञानी झाले. आपण अनुभव आलो तुरुंगात टाकल्यावर शिकणारे, आपण अनुभव घेतल्यावर हा दुःखाला आहे खरे, अशाश्वत आहे. तर कितीतरी दिवस कोण कोण किती सांगत असतं. मी पण बराच दिवस असेच घालवले. मी प्रश्न विचारून पुढच्याला जाम करायचो फार. म्हणायचो अहो काय प्रभूजी, मला माझा एक प्रश्न आठवतोय, मला अजून हे वाटतं, मला काय प्रभूजी अहो
भक्तीने कसं आहे, भारत कसा चालायचा, ते भारत प्रेम वगैरे पहिलं खूप. म्हणलं सगळ्याच लोकांनी जर स्वातंत्र्य काळात खंटी घातल्या असत्या तर भारत स्वतंत्र झाला असता का? मी सुरुवातीला विचारलेला प्रश्न आहे हा. सगळ्यांनी जर कंट्या, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी कंट्या घालून फिरले असते तर भारत कसं काय स्वतंत्र झाला असता? सगळ्याच नाही काम म्हणलं हे. असे मी प्रश्न उठून जाम करायचो. पण ते नंतर आणि तरीही शिकलो नाही उत्तर देऊन. पण जीवनातही काय असे कठीण प्रसंग आले, अनुभव आले, वाटलं नाही राव, ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने कृपेने इथपर्यंत आहे. पण इथूनही टिकवणं सोपं नाही. लक्षात घ्या. आता वाटतं, आपल्याला वाटतं आलो. अरे बाहेर पण रस्ता आहे. या गेटने आला की तिकडूनही जाऊ शकतो. माया स्ट्रॉंग आहे. बाकी मायावादी लोकांच्या दृष्टीने भगवंतांवरती हवी माया. भगवंतांच्या वरती पण मायेचा प्रभाव होतो असे बाकीचे लोक मानतात. ते मूर्ख आहेत. पण एक त्यातला भाग समजून घ्या. माया किती प्रभावी हा भाग समजून घ्या. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मायेचा प्रभाव शुद्ध भक्तावर काय भगवंतांवर पण होतो. ही साधारण माया नाही, ही खूप प्रभावी. आपल्यावर तर लगेच होईल. म्हणून कोणी या भ्रमात राहू नका. आता चढलोय रेल्वेत, नाही काय सांगताय, बाहेर पण जाऊ शकतो. त्यासाठी आपण गंभीर असलं पाहिजे. आपली साधना, आपले नेम वगैरे सगळं याच्यासाठी जर आपण गंभीर नसू तर आपण कधीही आपलं किंवा त्यातला रस जाईल. आपला रस आणि तत्व म्हणलो, भक्तीतला रस नाही राहणार आपल्याला सारखे काय ना काहीतरी दोष दिसायला लागतील. भक्तीत दिसायला लागतील, इस्कॉनमध्ये दिसायला लागतील, भक्तांमध्ये दिसायला लागतील. जे भक्त आपल्यासाठी पहिले प्रभूजी आपण सोडत नव्हतो, त्यांना धोतरला धरून होतो त्यांच्या, तेच प्रभूजी पण आपल्याला दोषांनी भरलेले दिसायला लागतील. हे कशाचं काम आहे? हे मायेचं काम आहे. माया दाखवती, बघ त्यात किती दोष आहेत. लेक्चर देतोय ना व्यासासनावर, बघ तो काय वागतोय. अरे बघू नको त्याच्याकडे. भगवंतांनी कधी पाहिलं नाही असं कोणाचे दोष. प्रभुपादांनी पाहिले नाहीत, गुरु महाराजही पाहत नाहीत, तू कोण पाहणार? प्रभुपादांनी पाहिले असते तर कुणा प्रचार झाला असता. भगवंतांनी जर आता पाहिलं आपल्याला, किती जणांचं लक्ष इथं, अवघड आहे आपलं, कठीण होईल आपलं. भगवंत पाहत नाहीत, भगवंताच्या डोळ्याचं सारखे उघडे आहेत, पण नाही, दुर्लक्ष, फक्त चांगला गुण पाहतात. आपण का पाहायचं? तर भगवंतांना हे जेल निर्माण करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, जसा सरकारला पण इंटरेस्ट नाही. कारण सगळं फ्री द्यायला लागतं जेलवाल्यांना, राहायला वेला सगळं खायला. भगवंतांना ह्यात काही इंटरेस्ट नाही. परंतु हे जेल शिक्षेसाठी नाही, सुधारणेसाठी आहे, ही भावना लक्षात घ्या. नाही तर सारखं मला शिक्षा दिली, ह्या मनुष्य जन्मात पाठवले, मला गरीब ठेवले, मला अमुक केले, मला तमुक केले. नका, हे सुधारणेसाठी आहे, ही भावना लक्षात घ्या. बरं, आपण का आलो? मगाशीच सांगितलं आपण का आलो. आता जग का निर्माण केलं, आता आपण का आलो? भगवंतांविषयी द्वेष केला. भगवंतांनी आपल्याला सेवक रूपात बनवलं होतं, पण आपण तिथं काही साधं सेवक नव्हतो. काही सेवक असतात बघा, जरा दुपारी सँडविच पाहिजे, पगार दर महिन्याला वाढला पाहिजे, प्रमोशन वेळेच्या वेळी पाहिजे, आणि मी सणाच्या दिवशी काही कामाला येणार नाही. असतं ना असं थोडं. अलीकडं कुणाला कामासाठी घेणं अवघड काम आहे, खूप कठीण आहे. म्हणजे आता काही दिवसांनी मजूर मिळतील का नाही, परिस्थिती कठीण आहे. कारण त्यांच्या अपेक्षा काय, अपेक्षा मोठ्या आहेत. मी कधी पण सुट्टी घेऊ शकते, मला कधी नाही, मी जर 12 पर्यंत नाही आलो तर मी नाही आलो सांगायचं. आपणही असं गमती केल्यात वरती. आपण सेवक रूपात नाही राहिलो, आपणही अशा मागण्या केल्यात. म्हणतात ठीक आहे, तुझ्या एवढ्या मागण्या आहेत ना, प्रमोशन, पगार सगळं हवंय ना तुला, जा खाली, सगळं मिळेल तुला, प्रमोशन मिळेल, पगार मिळेल, सगळं तुला मिळेल, तू खाली जा आणि अनुभव घे एकदा. या सगळ्या मागण्यांमुळे खाली आलो. आणि आपण एक गोष्ट विसरलो वर असताना, आपण शाश्वत काळासाठी सेवक आहोत. इथं पण लक्षात ठेवा, शाश्वत काळासाठी, ह्या जन्मापुरतं नाही. आपण भगवंतांचे शाश्वत काळासाठी सेवक आहे. हे खूप महत्वाचं आहे. असं नाही की आता थोड्या काळासाठी आपण सेवक आहे आणि काही वर्षांनी आपणही प्रमुख होणार आहे. म्हणून आपल्यामध्ये पण आता सगळी नावं बदलतात, हे का नाही. क्राऊड काय म्हणतो आपण, क्राऊड कंट्रोल हा शब्द वापरत नाही आपण आता. क्राऊड केअर, टीएमसी पण मेसेजच्या खाली लिहिते बघा, आपले सेवक, लिहिते का नाही, आपले सेवक. तुम्हाला वाटत असेल काय सेवा करतायत हे, पण आपले सेवक लिहिले.
टीमशीवर पण काही जणांचे काही काही मत असतात, काय आपले सेवक लिहायला नुसतं आपले सेवक आहेत, पण काय सेवा करतायत म्हणून. आपण सेवक शब्द वापरतो, आपण शाश्वत काळासाठी सेवक आहे. की आता फक्त पान म्हणून आपल्याला नाव दिलं जातं है ना, युवराज हरिदास. आपल्या त्याला युवराज हरीच लक्षात राहतं, फक्त दास विसरून जातो आपण. शाश्वत काळासाठी आपण सेवक आहे हे आपण विसरलो म्हणून खाली आलो. आता मी शाश्वत काळासाठी सेवक आहे आणि माझ्या दृष्टीने तुम्ही बसलेले समोरचे तुम्ही कोण आहे माझ्या दृष्टीने? हा, मी समजलं मी शाश्वत काळासाठी सेवक आहे आणि तुम्ही सगळे बसलेले माझ्या दृष्टीने मी काय सांगू, काय आहे तुम्ही माझ्यासमोर बसलेले सगळे माझ्यासाठी तुम्ही शाश्वत काळासाठी प्रभूजी. ही एक आपण खूप गफलत करतो. आपण पुढच्याला पण दासच समजतो. हे नाही काम आहे ते तिकडे करून घ्या, हे इकडचं करा तिकडचं करा, अजून कसं काय नाही काय नाही. अरे ते प्रभूजी तू दास आहे. आपण जर तीच भावना दुसऱ्यावरती लादली आणि आपण म्हणलं काय सगळे दास आहेत, हो काय लेक्चर ऐकतात राव, कसली सेवा करत नाहीत, इतकं ऐकून इतकं ह्यांना सांगून फोडून पण काय कळत नाही, किती सेवेचं महत्व सांगितलंय. ठीक आहे, जेव्हा त्यांची इच्छा होईल इन्स्पायर होईल तेव्हा करतील. ते तुझे शाश्वत काळासाठी प्रभूजीत आणि तू शाश्वत काळासाठी सेवक आहे. उद्या तू काउन्सिलर झाला तरी तू सेवकच आहे, तू अजून कोण प्रेसिडेंट झाला तरी तू सेवकच आहे. आणि समोरच्याला तू तो दासभाव आणण्याचा प्रयत्न करू नको, त्याला तू दास समजू नको, त्याला तू प्रभूजीच समज. आपण आपलंच विचार पुढच्याला मांडतो म्हणून आपण पुढच्याचं नाव घेताना वैकुंठ विष्णू दास मी नाही घेऊ शकणार, मी वैकुंठ विष्णू प्रभूजीच म्हणतो. फार एखाद्याला जर कळत नसेल, नवीन असेल तर तू पण दासच म्हणतो, गौरांग दास असंच म्हणतात. काय नवीन असतात त्यांना काय कळत नाही त्या बारीक गोष्टी त्याच्यामध्ये काय आहेत त्या. म्हणून आपण जर पुढच्यांना शाश्वत काळासाठी प्रभूजी समजू शकलो तरच त्यांचे आपले रिलेशन चांगले राहतील. आणि त्यांच्याकडे जर आपण त्याच दास भावनेने जर बघत असो, हा दास आहे, हा दास आहे, हा दास आहे, सेवा करायला पाहिजे, हा दास आहे, तर आपण मात्र पुढच्यावर संबंधही चांगले ठेवणार नाही, भक्तीही चांगले होणार नाही आणि आपल्याला आनंदही भक्तीत येणार नाही, कारण सगळ्यातले दोषच दिसणार. मग आपण दास कसा असायला पाहिजे हे त्यांच्यासाठी का आपल्यासाठी, पण आपण पुढच्यासाठी वापरतो. आपण एवढी फिलॉसॉफी ऐकलेली असते दास दास दास, मग आपण म्हणतो हा का तो वापरत नाही फिलॉसॉफी, त्याच्यासाठी नाही ती तुझ्यासाठी, ते तुझे प्रभूजी. हा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपल्याला या ठिकाणी आणले, जसं म्हणलं की थोडंसं माले बनवले. खरं तर आपलं एकमेव कार्य काय माहिती, भगवंतांच्या आनंदाचं वर्धन करणं हे आपलं एकमेव कार्य आहे. भगवंतांच्या आनंदाचं वर्धन म्हणजे वाढ करणे भगवंताच्या आनंदामध्ये, आणि त्या आनंदामध्येच आपल्याला आनंद आहे हे आपल्याला पटायला पाहिजे. आता काही जणांनी सेवा केली पण खरंच मला तर आनंद वाटला, बाकीच्या म्हणजे दुसऱ्यांच्या सेवा करण्यामध्ये आनंद आहे हे पटलं मला, थोडं का व्हायना यात्रेत पटलं. थोडं क्राऊड केअरचं काहीतरी सेवा होती आमच्याकडे, काही भक्त पण होते, छान वाटायचं ना, मजा वाटायची ना, मजा वाटत होती सेवा करताना. या असं लाईनीत थांबा, असं करायचं, दर्शन घ्या, हे अमुक आहे, कोण माहिती सांगायचं, कोण असं आतून छान वाटायचं. अरे ठीक आहे आपण सेवा करतोय. ती कॅब मिळली होती, आम्ही ती घरी आणली, परत काय माघार दिली नाही. ती कॅब घ्यायची, या लाईन मध्ये या, अरे तुम्ही जरा खाली वाकून हे करा. ते करण्यामध्ये एक आनंद वाटत होता ना, वाटत होतं का नव्हता? काही जणांनी केलेच नाही जास्त, त्यामुळे माहित नाही कोणाला वाटतो आनंद. बघा तुम्ही पुढच्या वर्षी यात्रेमध्ये नाव वाढले पाहिजे सेवेची. आता लेक्चर थोडे ह्याच्यावरच जास्त देतो, यात्रेत जास्त नाव बघा तुम्ही करून, ते यात्रेमधलं वेगळंच फिलिंग वाटतं. ते वाटतं का नाही? मुळे प्रभू पडतरे प्रभू, मुळे प्रभू आम्ही होतो सगळे, छान वाटायचं जेव्हा सेवा करण्यामध्ये. असं नाही वाटलं की आता काय सगळेजण दर्शन आपणच लाईन मध्ये कुठं सांगत बसायचं सगळ्यांना लाईन मध्ये थांबा नाही करा, भारी वाटायचं, वाटतं आनंद. तसाच आनंद भगवंतांचा आनंद वाढवण्यामध्ये आपल्याला वाटला पाहिजे. जसा एक ड्रायव्हर असतो, एक मालक असतो, मर्सिडीजचा ड्रायव्हर असेल, त्या ड्रायव्हरला पण त्या सगळ्या सुविधा मिळतात. ते गाडीचा तो त्याला एसी मिळतो, ती सुंदर गाडी बसायला मिळते, त्याला सगळं मिळतं. आणि पाठीमागे जर काजू बदाम जर मर्सिडीज मधला मालक खात असेल त्यालाही 2 देतो, खातो 2. आपल्याला ते 2 काजू बदाम खायचे, बसून राहायचंय फक्त इथं, आपल्याला तो आनंद मिळेल. पण स्वतः जर गाडी घेऊन पळून जायचा त्याने विचार केला तर त्याला तुरुंगात जायला लागेल. आपली ती भावना आहे, थोड्या दिवस गाडी चालवायची आणि नंतर आपणच त्याचं मालक व्हायचं. त्यामुळे आपण इथं आलोय. तर ती भावना आपण काय करायला पाहिजे, सोडायला पाहिजे.
आता मला सांगा, भगवंतांनी प्रकृती निर्माण केली, काही कष्ट मेहनत करायला लागले भगवंतांना? काहीच नाही कष्ट. आणि भगवंतांनी आपल्या लीलेमधनं पण दाखवलं, काय कष्ट केले राक्षसांना मारायला? काहीच कष्ट नाही, कसलीच मेहनत नाही. कधी कधी भगवंत कष्ट करताना दिसतात, पण ते आपण वराह आणि हिरण्याक्ष लढाई, ती किती वेळ लढाई चालली आपल्या ड्राम्यामध्ये पण असतं, इकडून येतोय तिकडून येतोय, इकडून येतोय तिकडून येतोय. आणि आपण म्हणतो भगवंत एवढा काय वेळ लागतोय मारायला? ते त्याचा रस घेत असतात. काय घेत असतात? रस. आपण लहान मुलावर खेळत असतो आणि मुलगा आपल्याला पाडायला प्रयत्न करतो, आपण लगेच नाही पडत, थोडं त्याला झटतो ते मुलगा आपल्याबरोबर, आपण पण झटतो आणि शेवटी हारलो, आपण थोडं 2-3 मिनिटं जरा रस घेऊन करतो. तसं कधी कधी भगवंत एखाद्या राक्षसाला मारताना थोडा वेळ घेतात, पण त्यांना ते शौर्याचा जो रस आहे तो घ्यायचा असतो. बाहेरच्या जगाच्या दृष्टीने मग भगवंतांना पण किती त्रास झाला, मग रामाला तर एवढा त्रास झाला वगैरे, अरे ते रस आहे आणि काही गोष्टी आपल्याला शिकवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, भगवंतांना कोणाची यासाठी मदत घ्यावी लागत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीला मदत लागते. एक साधं घर बांधायचंय, आपण एक थोडी सृष्टी निर्माण केली की आपली, केली का नाही? आपलं घर, आपली पत्नी, 2 मुलं, जवळचे असतील मामा मावशी जे कोण जवळचे, ती थोडी सृष्टी आपली सृष्टी निर्माण करताना आपल्याला किती कष्ट आणि किती मदतीची गरज लागते बरं? आपली छोटी सृष्टी आहे प्रत्येकाची, आहे का नाही? एक घर बांधायचंय, एक दिवस प्लंबर नाही आला तर काम थांबलं, काहीच आपल्याकडं ही नाही, ताकद नाही, आपण सगळं अवलंबून आहे. आपण मुळात आपण हे विसरतो आणि आपल्याला कोणतरी महान समजतो. अरे काय महान आहे? तू सृष्टी करताना बघ तुला काय काय मदत लागली, कुणाकुणाची. प्रत्येक गोष्टीसाठी तुला मदत लागते. जर कोण आलं नाही तर तू काहीच करू शकत नाही, तू एकटं काहीच लागते नाही करणार. आपणही आपला एक छोटा परिवार निर्माण केलाय, मुलं निर्माण केली. आता मुलांना शिकवणं आणि त्यांना ज्ञान देणं, आपली छोटी सृष्टी, हे किती कठीण गोष्ट आहे, खूप कठीण गोष्ट आहे मुलांना शिकवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं. भगवंतांना काय वेळ लागला? नाभीतून ब्रह्मदेवांना निर्माण केलं आणि हृदयातून ज्ञान देऊन टाकलं. भगवंतांना या कुठल्याच गोष्टीसाठी वेळ लागत नाही. आणि भगवंत ज्यावेळेस हे पृथ्वीवरती येतात त्यावेळेस पण त्यांना कुणाच्या मदतीची गरज नसते. हे समजून घ्या. बाहेरच्या जगामध्ये लोक असं म्हणतात, अरे रामांना पण किती त्रास झाला आणि भगवंतांनाही कधीतरी कुणाची तरी आडला नारायण धरी गाढवाच्या, अशाही मनी तयार झाले. कशाचा नारायण आडणार आहे? काय लोकांनी केलं हे काय खरं नाही, भगवंतांनाही गरज लागते. रामांना पण बघा की सेतू बांधण्यासाठी गरज लागली, लंकेमध्ये जाणे. अरे नाही बाबा, भगवंतांना अरे ज्याला सृष्टी करण्यासाठी कुणाची मदत लागली नाही, त्याला या साध्या गोष्टी सृष्टीतल्या करण्यासाठी कशाला कोणाची मदत लागेल? काय आवश्यकता आहे भगवंतांना कोणाची मदत घेण्यासाठी? केवळ आपल्याला सेवेची संधी मिळावी म्हणून भगवंतांनी केलेली ती योजना आहे. हनुमानांना प्रसिद्ध करायचं होतं म्हणून भगवंतांनी ते घडवलं. अर्जुनाची महती जगाला कळावी म्हणून अर्जुनाचे सारथी झाले. भगवंतांना गरज नाही. जगामध्ये हे मायावाद्यांचे अपप्रचार आहेत, वेगवेगळे विचार आहेत. अरे भगवंत पण त्रासले होते आणि भगवंत पण पत्नीच्या आरी गेले होते की सीताबाईंचं नाव घेत प्रत्येक झाडाला आलिंगन देत होते आणि सीतादेवीला पाहिलं का विचारत होते. मग भगवंत पण दुःखी होतात. एका रसामध्ये ते दुःखी होतात, बरोबर आहे, ते पण सत्य आहे. पण दुसऱ्या हाती त्यांना हेही दाखवायचं होतं की या जगामधील कुठल्याही गोष्टीची अत्यंत आसक्ती ठेवाल तर तुम्ही दुःखी राहाल. ही शिकवण आपल्याला त्या माध्यमातून द्यायची होती. याच्या कोण खोलातच जात नाही. आणि जगातले लोक काही भगवंतांविषयी साधारण वाक्य करतात. भगवंतांनी रासलीला केली, भगवंत असे होते, इतके साधारण आणि खराब वाक्य. आणि आपल्याकडे नीटचं काही ज्ञान नसल्यामुळं आणि आपल्याकडे ती दृढता नसल्यामुळं आपण नीट त्यांना सांगत नाही या गोष्टी. तर भगवंतांना ना कोणाची मदत लागती ना भगवंत थकतात. काही दृष्टीने भगवंत थकले, ते काहीतरी ऍटलस काय ते असा पृथ्वीचा हे घेतला असा थकलेला दाखवतो. आता इतकं ओझं झाले त्याच्यावर पार वाकलाय, असं काय नाही. भगवंतांना ना गरज आहे. इथे आपण भगवंतांची सेवा करतो. आपण भगवंतांच्या असं नाही म्हणलं की मी प्रसाद बनवतो भगवंत प्रसाद घेत नाही. गरज तुमची, आपली गरज नाही. केवळ आपल्याला सेवेचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करून दिले आहेत. भगवंत पूर्णपणे स्वतंत्र आहेत या सगळ्या गोष्टी करायला, हेही आपण समजलं पाहिजे आणि समजून सांगायला पाहिजे. यातनं एक गोष्ट अजून आपण शिकू शकतो की एवढी सृष्टीची निर्मिती करूनही प्रकृती भगवंत या सृष्टीशी आसक्त आहेत का?
तुम्हाला काय वाटतं, आसक्त आहेत का भगवंत? अजिबात आसक्त नाही. ही एक गोष्ट आपण शिकू शकतो. आपणही थोडीफार सृष्टी या ठिकाणी निर्माण केली, पण भगवंतांनी दाखवलं की जी सृष्टी इतकी महान आपण म्हणतो, त्या सृष्टीची निर्मिती करूनही भगवंत आसक्त नाहीत. योग्य वेळी योग्य काळी तिचा प्रलय होतो. भगवंत सहजतेने प्रलय करतात. त्याच्यामध्ये भगवंतांना काही आसक्ती किंवा दुःखाच्या वेदना नाही. तशी ही सृष्टी आपण जी निर्माण केली, त्याचाही एक दिवस प्रलय होणार आहे. तीही आपल्याला सोडून जायला लागणार आहे. भगवंत आपल्या उदाहरणातून दाखवून देतात की त्याच्याशी तू आसक्त राहू नको. मी जी सृष्टी निर्माण केली, मी त्याच्याशी आसक्त नाही. मी त्याचा प्रलय करायला लगेच तयार आहे. तसा तुझ्याही जीवनामध्ये तुझा जेव्हा काळ वेळ येईल, त्यावेळेस ही तुला छोटी सृष्टी तुला सोडावी लागेल. त्यावेळेस सोडण्याची तयारी तू ठेव. हेही आपण शिकू शकतो. हे एक श्लोक तुम्हाला अनेक गोष्टी शिकू शकतो. तुम्ही पाहताय कसं, विचार कसा करताय त्याच्यावर अवलंबून आहे. एवढं मोठं जर काय आपण निर्माण केलं तर आपण किती आसक्त होते असे. आपण एक सुंदर घर निर्माण केलं तर माझं घर इतकं आसक्त वाटतं. आपण म्हणतो कुठं जरी गेलो ना, घरी आल्याशिवाय छानच वाटत नाही. कधी घरी येईल असं झालंय. कुणाच्या घरी जा, किती म्हण, आमच्या घरामध्ये आले की, माझ्या घरात आले की इतकं छान वाटतं. काय माझं घर, काय माझी मुलं, काय माझा सगळा परिवार, काय माझी सृष्टी, काय माझे मित्र. भगवंत म्हणतात अरे हो हो, या जगामध्ये मी जे काय निर्माण केलंय ते अशाश्वत आणि दुःखालय आहे, याचं भान तू ठेव. या जगामध्ये जी काय गोष्ट आहे जी भगवंतांनी निर्माण केली, तीही गोष्ट शाश्वत नाही सृष्टी. तर आपण जे काही थोड्या प्रमाणात निर्माण केलंय तेही शाश्वत नाही. हे दुःखालय आणि अशाश्वत आहे, याचं भान आपल्याला सतत असायला पाहिजे. मग आपण या सृष्टीशी आसक्त नाही राहणार आपल्या छोट्या. नाही तर या आसक्तीला अंत नाही. आता या नवीन भक्तांना ती गोष्ट सांगितली जात नाही. आपल्याला पहिला ती कैलासची गोष्ट सांगायला जायची, आठवते ना कैलाची. आता नवीन भक्त फार गोष्टीपासून, मला सगळ्यात जास्त वाटतंय प्रसादापासून फार वंचित राहिले नवीन एकदम. काय प्रसाद खाल्ला आम्ही पूर्वी, तुम्ही आता खाताय, परंतु पूर्वीचे वेगळंच होतं ते सगळं. सुरुवातीला नव्हती अशी परिस्थिती. सुरुवातीला कुठं असं घरोघरी प्रोग्राम व्हायचे, कुठं बाहेर व्हायचे प्रोग्राम, खिचडी वगैरे असे. नंतर जे प्रसाद सुरू झाला खूप वर्ष, पण नंतर आता पण सगळ्यांनी जर हातभार लावला नित्यसेवेचा, तर तसाच प्रसाद बदल. कुणाकुणाची इच्छा आहे की तिकडं यात्रेत जो प्रसाद खाल्ला ना, तो प्रसाद इकडे मिळेल का हो, आपल्याला कुक आणायला लागेल, त्याच्या हाताखाली कोणतरी ठेवायला लागेल, आणि मग आपल्याला नित्य नियमाने फिष्ट मिळेल. पण त्याच्यासाठी आपल्याला थोडा हातभार उचलायला लागेल. थोडी नित्यसेवा जर सगळ्या मंदिरातल्या भक्तांनी केली, रोज फिष्ट आपल्याला उचलवेल. तर सांगायचा मुद्दा ती कैलासची गोष्ट. आपल्याला कैलासला नारद मुनी म्हणतात अरे चल चल चल. तो म्हणतो नाही आता थांबा, मुलाला थोडासा मुलगा झालाय वगैरे, त्याला पाहू द्या, नातवाला पाहू द्या. नातवाचं लग्न होतं, ऐकतच नाही. आणि शेवट काय होतं, मरून जातो न येताच. नारद मुनींनी बोलून पण दरवेळेस काहीतरी नारद मुनींना कारण सांगायचं. नारद आता चल की चल, जाऊ दे भगवत दामात जाऊ दे, बस. नाही हो, थोडं घरचे राहिले, थोडं मुलाचं लग्न राहिले, नंतर मुलाच्या मुलांचं लग्न राहिले, त्यांना सांभाळणार कोण मी नसल्यावर, असं म्हणून तो काही येत नाही. कैलास नारद मुनी कंटाळून जातात. नंतर तो मरण पावतो, आणि मरण पावल्यानंतर मात्र तो नाग होतो, नाग साप काय तो होतो. कुठं होतो नाग त्यांचा, त्या ह्याच्या इथंच आपल्या त्याच्या घराभोवतीच. का घराशी आसक्त होता, तिथंच तो नाग होतो. आणि नारद मुनी म्हणतात आता तरी नाग झालाय, आता तरी चल थोडं घराची काळजी घ्यायला थांबू द्यावं. अरे हे गावाला वगैरे गेल्यावर घराकडे कोण बघणार, मी आपला फणा काढून थांबलो, काही प्रॉब्लेम नाही, घराचं रक्षण नको करायला. आसक्ती किती बघा. शेवट एक दिवस त्याच्या मुलाला तो नाग दिसतो, आणि हा नाग आपल्या पोरांना वगैरे मारेल म्हणून त्याला मारून टाकतात. म्हणजे त्याचा मुलगा त्या कैलासलाच काय करतो, मारतो. म्हणते नाग कशाला इथं घरात पाहिजे म्हणून, की जो कैलास स्वतःचा वडील होता मारतात. कारण का की हा नाग काय करेल, माझ्याच मुलांना त्रासदायक होईल म्हणून त्याला मारतात. शेवटचे 1-2-4 मिनिटं घेतो फक्त. तर आपण आता काय ह्यातनं सकारात्मक पाहिला पाहिजे. मी आता ठरवलंय जरा नकारात्मक जरा कमीच बोलायचं. जरा काय सारखंच हे फार आवडे असं आहे तसं आहे, तुम्ही फार तुच्छ आहे, अमुक आहे तमुक आहे, आपल्याला काय कळत नाही, तुम्ही काय चॅन्टिंग करताय असं म्हणायचंच नाही. खूप छान सगळ्याचं चॅन्टिंग चाललंय, अजून चांगलं करा. हे कसं वाटलं, खूप छान चॅन्टिंग चाललंय सगळ्याचं, अजून चांगलं करा. असंच. आणि शाळेत खरं असंच असतं.
शाळेमध्ये, आमच्या शाळेमध्ये तुला हे येत नाही असं म्हणायचं नाही. त्याच्या डोक्यावर तसाच परिणाम होतो. तो पोरगा तसाच समजायला लागतो की शिक्षक म्हणतात मला काही येत नाही म्हणजे मला काहीच येत नाही. मग आम्ही नोंद कसं करायची? समजा एखाद्या मुलाला वाचायला येत नाही आणि आम्हाला आमच्या डायरीमध्ये नोंद करायची की सुनीलला वाचायला येत नाही, तर ते म्हणले तुमच्या लिहिण्यात पण तशी नोंद नाही आली पाहिजे. ते सुद्धा ते चांगलं नाही. तुमच्या ते विचारात पण ते नंतर येणार. मग असं लिहायचं नाही मी सुनीलला वाचायला येत नाही, तर येतच नाही. पण मी लिहिताना कसं लिहायचं? सुनील वाचण्याचा प्रयत्न करतो. हे झालं सकारात्मक. सुनील वाचण्याचा प्रयत्न करतो, हे असं सकारात्मक आपण बोलायला शिकायला पाहिजे. आपण असं नाही तर मुलाला जर बघा घरच्यात तुला काहीच कळत नाही तर सांगलं की आई तुला दरवेळेस कळतं, ह्या वेळेस तुला हे कळालं नाही. असं थोडं अजून यात काही सुधारणा असेल पॉझिटिव्ह तर मला लेक्चर झाल्यावर सांगा की प्रभूजी असं वाक्य वापरा तुम्ही मुलाला. पण मी असं म्हणू शकतो की तुला दरवेळेस कळतं, ह्या वेळेस जरा तुला थोडं समजलं नाही. आणि असंच आहे ऍक्च्युली प्रीचिंग. असंच सांगितलं जातं ज्यावेळेस कधी तुम्हाला बोलवलं जातं तुमच्या सुधारणा करण्यासाठी. म्हणजे असेच सल्ले मॅनेजमेंटला आहेत, काउन्सिलरही आहेत. एखाद्या काउन्सिलरने काही चूक केली की त्याला आल्या लगेच काय पाडा नाही म्हणायचा, त्याचा 3चा पाडा पटापटा म्हणा 3 एक 3 दिवस असं नाही करायचं. आधी त्याच्यातले गुण सांगायचे की तू किती चांगला आहेस आणि त्यामुळे तू इतका चांगला असताना मात्र तुझ्याकडनंही न कळत कुणाला म्हणायचं नाही. जरी आपल्याला वाटलं त्याच्याकडनं कळत चूक झाली तरी आपण म्हणायचं न कळत तुझ्याकडनं ही चूक झाल्याने आम्हाला निदर्शनात आलं आहे. कोण करतंय पण एवढं सूक्ष्म मॅनेजमेंट होत नाही आपल्याकडनं. शाळेत पण आम्ही किती प्रयत्न करतो, पण 4-5 वेळा चुकल्यावर शेवट तुला काही कळतच नाही, शब्द येतोच बाहेर. अनेक जन्माचे संस्कार येतात, जायला थोडं काय लागणार आहे, वेळ लागणार. आता ह्या पृथ्वीमध्ये कसा आलो काय आलं याच्यामध्ये काय जास्त इंटरेस्ट घेण्यापेक्षाही आता आपण चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला जे सांगितलंय ते करा. कसं आलो काय आलो वगैरे काही खोलात जाण्याची गरज नाही. एखादा फारच शुद्ध स्तरावर आलो कसं काय राव एवढा चांगला असता नाही, आता काय बघू नको. जसं आपल्याला नेहमी उदाहरण सांगितलं जातं, वाटत नाही का त्याला फार शुद्ध असेल, मी काय नव्हतं पृथ्वी येण्यासारखा राव सांगलं होतं. तर आपल्याला एक उदाहरण दिलं जात आहे की एखादा जर समुद्रात पडला है ना, समजा एखादा समुद्राच्या पाण्यात पडला, नावेत बसले तर पडला, तर त्याने दुसरा एक जण त्याला हात देतोय, अरे वर येलो नाही मला पाडलं कोणी ते आधी सांगा. काय त्याचा इंटरेस्ट आहे तुला कोणी पाडलं तिकडे जाऊ दे, मरण्यासाठी आलाय तो पार टेकलाय, हात देतोय, नाही हात नाही करा, आधी पाडलं कोणी ढकललं कोणी मला, तो कोण आहे मला आधी दाखवा मग मी तुमचा हात घेईन. तसं आपण कसं आलो काय आलो, आपल्यात काय दुर्गुण आहेत, आपण किती वाईट होतो, कालपर्यंत आपण किती वाईट होतो ते पण विसरा, जाऊ दे ते भूतकाळ तर लांब. आज मला सुधारायचंय असा रोजचा निश्चय करा. परत तुम्ही कालची दुगणी काढणार, हे करणार ते काढणार, फार जुन्यापुरी माझ्याकडनं अशी चूक झाली ती चूक झाली, ठीक आहे थोडेसे एक भावना असते अंतकरणातली, ती भावना राहू द्या, सुधारणा काय. पण सतत काय लोकांचं आहे की सततच त्यांच्या मनामध्ये त्याच भावना, त्याच वेदना, तेच दुःख, त्याच चुका. एक सारखं सतत वाटलंय 10 वर्षापूर्वी आला असतो तर बघतील बरं झालं, बास की बाबा आता हाय तर तू कर चांगले, आजही रोजी तुझा उद्धार आहे. आज जरी तू हरिनाम जर चांगल्या भावनेने घेतलं, आज रोजी आणि इथं काय असं नाही जुनं नवी असं काही प्रकार नाही. एका दिवसात पण प्रगती करेल आणि एखादा 10 वर्षात पण करणार नाही असं इथं अजिबात नाही. तुम्ही कधी आलाय वगैरे म्हणजे तुम्ही पळायला कधी सुरुवात केली काय माहित नाही, तुम्ही शेवट जरी सुरुवात केली तुम्ही 1 नंबर काढू शकता. हे सगळं तुमच्या इच्छे आणि भावनेचा खेळ आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला जे शिकवण दिले हरिनाम, आणि मगाशी मी सांगितलं थोडं वाचन करा, वाचन श्रवण जे काही शक्य आहे वाचन करता आलं छान आहे. कारण भागवतम वाचा, कारण व्यासदेवांचं हे अंतिम लेखन आहे, लक्षात घ्या. भागवतम हे व्यासदेवांचं अंतिम लेखन आहे. त्याच्यात वेद लिहिले, वेदांत लिहिले, महाभारत लिहिलं, पुराण लिहिलं, कशाने संतुष्टी नाही. भागवतम हे अंतिम लेखन आहे, म्हणजे त्यांना अंतिम झालेला हा साक्षात्कार आहे तो सगळ्यात महान आहे. कारण बाकीचं वाचत बसाल, ज्यांनी लिहिलं तेच फर्स्ट मध्ये गेले, तुमचं तर काय होईल. म्हणजे एवढं लिहून सदा ते म्हणले की मला काय आनंदच वाटेना. लिहिणाऱ्यालाच आनंद नाही वाटला एवढे पुराण वाचून, मग शिवपुराण अनुपुराण कशाला वाचण्याची गरज आहे आपण, काय दुसरं किंवा दुसरी लेक्चर ऐकण्याची काय गरज आहे. कारण ज्यांनी लिहिलंय तो सांगतोय मलाच आनंद नाही वाटला हे लिहून. लिहिणाऱ्याला जर एखाद्याने पुस्तक छापलं त्याने सांगितलं हे माझं पुस्तक
लिहून मला कसलाच आनंद नाही झाला, त्रास झालाय माझ्या डोक्याला. आपण ते पुस्तक घेऊ का घेऊ आपण ते पुस्तक? एखाद्याने प्रकाशित केलं म्हणजे हे पुस्तक इतकं बेकार आहे की मला त्याने काहीच आनंद नाही दिला. आणि आपण काय करतोय, जे सगळं नकोय, ज्यांनी लिहिलंय, पुराण लिहिली इतकी, काय काय लोक पारायण आहेत, अमुक आहे तमुक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मला कुठल्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, आपण सामान्य माणसाला प्रभूजी म्हणतोय, तर देवी देवतांविषयी तर अपराधाची भाषा सोडा, ती करूच नका. पण त्यांची तर पूजा करा, परंतु त्यांच्याविषयी प्रेम आणि आकर्षण हे भगवंतांवर ठेवा. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. आपण सामान्य माणसांची पूजा करतो, आपण आले कोणी त्यांची पूजा करतो, त्यांचा सत्कार करतो. देवदेवतांविषयी आपल्या मनात राग आणि क्रोध असण्याची किंवा काय मत्सराची भावना असण्याची काही गरजच नाही, किंवा तुच्छची भावना असण्याची काही संबंध नाही. म्हणजे इंद्रदेव ब्रह्मदेव हे भगवंतांच्या लीलेसाठी तसे वागले म्हणून उद्या आपण काही इंद्रांना नावं ठेवत बसत नाही का? आपण असं कधी कुठलं लेक्चर झालंय इंद्र किती वाईट आहेत, इंद्रांच्या किती किती काय काय वेगवेगळ्या कथा आहेत, पण आपण त्याच्यावर भाष्य नाही करत का? त्यांच्या त्या लीलेमध्ये ते समाविष्ट आहेत आणि त्या लीलेच्या समाविष्टासाठी त्यांनी तसं केलं अशी आपली भावना आहे. म्हणून ब्रह्म तर ज्ञानीच सगळे, भगवंतांचे प्रथम निर्माते आहेत ते, त्यांच्याविषयी तर आपण का भावना असावी? आणि मग ह्या जीवनाविषयी तर प्रश्नच नाही, देवी देवतांविषयी पण प्रश्न नाही, काहीच कारण नाही. परंतु त्यांची पूजा करा, पण आकर्षण चुकतो आपण तिथं. आकर्षण आणि प्रेम हे भगवंतांवर ठेवा, तर आपण हे जगातल्या बाकी गोष्टींना पण सामावून घेऊ. नाहीतर इस्कॉनचे भक्त म्हणजे एक वेगळेच, ती रसायनच वेगळे म्हणतायत. त्यांना ज्ञानेश्वर महाराज नको, तुकाराम महाराज नको, काय देवदेवता नको, काय नको, फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण. असं नाहीये. बाहेरच्या जगात जगताना काही गोष्टी सावधानतेने करा. आणि आपल्या आतली तशी भावनाही नाही आणि आपली तशी शिकवणही नाही. जे काय चांगलं आहे, कोणी का असताना ते प्रत्येकाकडे काहीतरी आहे, ते चांगलं पाहायचं आणि त्यालाच उत्साह द्यायचा, ही आपली भावना आहे. आणि ती आपण भावना जपायला पाहिजे. तर शास्त्रांचं वाचन करा. कारण मी सांगत होतो की हे समजा परीक्षेचं वेळापत्रक लागतं, पहिल्यांदा निकाल येतो 8 तारखेला परीक्षा आहे, 8 एप्रिलला. परत दुसरा बोर्ड लागतो नोटीस, 12 तारखेला परीक्षा आहे. परत तिसरा बोर्ड लागतो, परीक्षा पुढे ढकलली, 20 तारखेला आहे. आपण कशावर जास्त फोकस करणार? 8 तारखेला जाऊन बसणार केंद्रात शेवटच्या बोर्डवर. तसं हे भागवतम हे शेवटचं लेखन आहे, त्यामुळं हे शेवटचं लेखन असल्यामुळं हे सर्वश्रेष्ठ आणि पूर्ण आहे. बाकीची जी सगळी लेखन आहेत ती अपूर्ण आहेत. त्यांनी संतुष्टी ना लेखकाला मिळाली ना वाचकाला मिळणार आहे. कधी कधी म्हणतात लोक, अहो काय हे कुठलं दुसरं कुठलं वाचन केलं पुराणाचं, त्यात पण लिहिलंय की अनेक पुराणात हेच मोठे, तेच मोठे, हेच देव मोठे आणि तेच पालन करते सृष्टीचे, तेच अमुक, तेच तमुक. तुम्ही जसं कृष्ण म्हणतात बाकी दुसरे पण सांगतात कोणाकोणाच्या दृष्टीने तेच मोठे. अरे हो आहेत, पण परिस्थिती तुम्ही जर पाहिल्या त्या गोष्टी, त्याच्यामध्ये फक्त या भौतिक जीवनामध्ये भौतिक प्रकृतीच्या श्रेष्ठत्वाविषयी चर्चा आहे. आध्यात्मिक जीवनाविषयी इतकी चर्चा बाकी तुम्हाला कुठल्याही पुराणामध्ये किंवा कुठल्याही इतर शास्त्रामध्ये मिळणार नाही. भौतिक प्रकृतीच्या श्रेष्ठत्वाविषयी तुम्हाला चर्चा बाकी ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये मिळेल. त्यांचं श्रेष्ठत्व सांगणारे की ते विष्णूंपेक्षा पण श्रेष्ठ दाखवतील, अजून कोणापेक्षाही श्रेष्ठ दाखवतील. अरे लोक साध्या संतांना म्हणतात ते प्रमुख आहेत आणि त्यांच्यापासून साधे लोकांना इथल्या की त्यांच्यापासूनच ब्रह्मदेव निर्माण झाले वगैरे म्हणून. मित्र एवढं ऐकलं मध्ये काय माझं डोकंही झालंय का मला माहित नाही, पण बाकीचं पण मी ऐकतो थोडंफार इकडे. ते म्हणले जसे ब्रह्मदेव जसे कमळातून निर्माण झाले तसे आमचे गुरु पण कमळामध्येच असे निर्माण झाले आणि तिथं ते सापडले. हो, मला मी कधी कधी पाहतो की शेवट या सगळ्या संघटनाच आहेत, म्हणजे संघटना आहेत त्या काही कुठल्या काही लॉजिकल नाही आहेत, पण ठीक आहे काहीतरी एक धर्माच्या संदर्भात करतायत. एकदम काय आपण टोकाचं कोणाचं काय बोलायचं नाही, असं एक सुधारित मतप्रभाव आता पुढे आलाय. सुधारित म्हणतो, पहिल्या फार जबरी टीका झाल्या त्यांच्यावर, पण आता आपण फार तसं करत नाही. कारण शेवट कसं आहे, काहीतरी ते वातावरण देत आहेत, मुख्य उद्देश त्यांचा चुकतोय, पण ठीक आहे थोड्या लोकांना हे करतायत आपल्याच. तर आपण काय त्यांना काय इथं बोलवत नाहीये, पण त्यांचा. आणि मग म्हणले त्यांचा मृत्यू कसा झाला, तर ते म्हणले की हिंदू आणि मुस्लिम, ते हिंदू आणि मुस्लिम दोन्हींनाही सामावून घेणारे आहेत, ते होऊन गेलेत. ते मी नाव सांगणार नाही, मी आता बऱ्याच गोष्टी टाळतोय आता अशा, कारण सगळ्यांनाच आपल्याला शेवटी एकत्र हे करायचं. हिंदू आणि मुस्लिम त्यांचे खूप प्रसिद्ध आहेत त्याच्यावरती, त्यांनी बाकी कर्मकांड वगैरे याला काही थरा दिला नाही. हिंदू आणि मुस्लिम भांडायला लागले
की यांचं जे काय देह आहे तो आम्हाला द्या, मुस्लिम म्हणले आम्हाला द्या, असा वाद व्हायला लागला. मग तोपर्यंत वाद काय सुटत नव्हता कुणाला द्यायचं म्हणून. मग त्यावेळेस त्यांच्या ह्याच्यावरती सगळ्यांनी पुष्प अर्पण केले ते शरीरावरती, आणि ते इतके पुष्प अर्पण केले की असा मोठा पुष्पांचा डोंगर झाला, मोठा पुष्पांचा डोंगर झाला. आणि त्यानंतर तो वाद एवढा झाल्यानंतर त्यांनी मग ठरवलं की आता खेचायचं म्हणून आपल्याकडनं, ह्यांनी पण ठरवलं खेचायचं. पण ते जशी फुलं त्यांनी बाजूला काढले तेव्हा तो देह त्या फुलांमध्येच विलीन झाला, कारण ते जन्मले होते फुलातून आणि देह पण विलीन झाला फुलातच. असे विचार आहेत जगात, फार लांबचे नाहीत, जवळचे. आता 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 हे असे सगळे विचार आहेत. तर सांगायचा मुद्दा काय आहे की हित साऱ्या लोकांना म्हणतात की हे भगवंताचे निर्माते, बाकी गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळेल ना, पण मोस्टली जे काय बोललं जातं ते भौतिक सृष्टीचे प्रमुख. आता मला सांगा, आणि खऱ्या काही अर्थाने ते खरं पण आहे, काही अर्थाने ते खरे. आपल्यालाही थोडं म्हणायचं सवय असते, आपणही बोलताना बोलतोच की प्रभू तुम्हीच सर्व माझ्यासाठी, आणि दुसरीकडे गेला की प्रभू तुम्हीच सर्व माझ्यासाठी. आपल्याला कळत नाही, त्या माणसालाही कळत नाही, आपण पण असं वापरतो कधी कधी वाक्य. ज्याच्या समोर आहे त्याची भरभरून स्तुती करायची, हा आपला स्वभाव आहे. तुम्हीच, तुमच्यामुळेच माझं सगळं चाललंय, आध्यात्मिक भक्ती चालली माझी, प्रभूजी तुमच्यामुळेच चालली माझी. तेच वाक्य दुसरीकडे. कधी कधी आपण एखाद्या जवळ जाते अशा गोष्टी वापरतो, पण एक लक्षात घ्या, ते कशा अंगाने सांगते. समजा तुम्ही एखाद्या आपलं भाडोत्री घरात राहताय, ओके, 11 महिन्याच्या करारावर तुम्ही राहताय, समजा 11 महिन्याचाच करार असतो. एक दृष्टीने पाहिलं तर त्या घराचे तुम्ही मालक आहात. कोणी जर म्हटलं की अमुक अमुक राकेश शर्मा, त्याचं नाव आहे समजा, राकेश शर्मा या घराचे मालक आहेत असं कुठे लिहून ठेवलं 11 महिन्यासाठी, तर तुम्ही आहात. खरे का खोटे? खरे. त्याचा एक दुसरा मालक असतो, हा, समजा त्याचा काय, समजा रमेश चव्हाण, समजा दुसऱ्याने लिहिलं की रमेश चव्हाण या घराचे मालक आहेत, कारण ते ओरिजिनल मालक आहेत ना. खरे का खोटे? एका भागात पाहिलं तर खरंच आहे. तिसरं कोणी लिहिलं की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या घराचे मालक आहेत. एका अर्थी पाहिलं, रस्ता जर घरापासून काढायचा असेल तर ते घर पण तोडायची ताकद त्यांच्यात आहे ना. खरे का खोटे? खरे. कोण म्हणलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालकी ह्या सगळ्या गोष्टींवर, एका दृष्टीने पाहिलं तर ते पण खरे. तसं वेगवेगळ्या पुराणामध्ये, वेगवेगळ्या शास्त्रामध्ये हे मालक, हे प्रमुख, हे प्रमुख असं लिखाण आहे. परंतु ते जरी लिखाण असलं तरी ते पूर्ण सत्य नाही, अर्ध सत्य ते आहे. एका दृष्टीने मालक आहेत म्हणून. तसं आता इथले मालक आहेत दुर्गा शंकर जे आहेत, असं लिखाण ऐकायला मिळेल. आहेत का नाही? आहेत ना, भगवान त्यांच्याकडे सोपवले. पण मूळ कोण? त्याचा मूळची जी जाणीव आहे तुम्हाला याच्या ठिकाणी आपल्या भागवतम मध्ये ऐका की ह्या सगळ्यांचे मूळ कोण आहेत. तर या सगळ्यांचे मूळ श्रीकृष्ण आहेत, जे सगळ्यांचे मूळ आहेत. त्यांच्यावरती आपल्या सगळ्यांची दृढ भक्ती व्हावी, आणि भगवंत हे मूळ आहेत, ते सगुण साकार आहेत, ही भावना आपल्यामध्ये ह्या श्लोकातून निर्माण व्हावी. अशा प्रकारची प्रार्थना मी जगन्नाथ बलदेव सुंदर महाराजांना करतो आणि थांबतो. हरे कृष्ण.